राजा सुपात्र तयाठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गोपाल कृष्ण महाराज की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय अम्बे मात की जय दुर्गा मात की जय संतोषी माते की जय सब साधु संतन की जय श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवं कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवं कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवं प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ नमामि राधे नमामि कृष्णं नमामि राधे नमामि कृष्णं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवं गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवं कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवं राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण 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 राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण
राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण गोपाल कृष्ण महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ राधे 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 प्रभु हरे कृष्ण जय सिया राम बरोबर आहे आला व्यवस्थित प्रभू सगळ्यांनी आपले डोळे मिटायचे डोळ्यासमोर श्री क्षेत्र पंढरपूर मुख्य मंदिर परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचे त्यांच्या चरणी असंख्य तुलसीपत्राने फुलं व्हायची आणि नमस्कार करायचे त्यांच्याच पाठीमागे उभ्या असलेल्या रुक्मिणी माता सत्यभामा माता राधा माता यांच्याही चरणी फुलं व्हायचे आणि नमस्कार करायचे पुन्हा परत फिरून परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचंय त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि प्रार्थना करायची हे प्रभू हे दयानिधे या संसार सागरातून लवकर आमचा उद्धार कर आम्हाला संतती संपत्ती इत्यादी ऐहिक सर्व सुख प्राप्त होऊ देत आणि दया क्षमा शांती विवेक वैराग्य आनंद उत्साह प्रेम इत्यादी पारलौकिकही सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होऊ देत आम्हाला इहलोक आणि परलोक दोन्हीही साध्य होऊ दे दोन्हीही प्राप्त होऊ दे पांडुरंगा आम्हाला तुझे अनन्य प्रेममय अशी भक्ती प्रदान तुझं ज्ञान प्रदान कर तुझं प्रेम प्रदान कर तुझं नाम प्रदान कर तुझ्या नामामध्ये गोडी येऊ दे रस येऊ दे तुझं गोड नाम अखंड आमच्या मुखामध्ये बसू दे आमचं आपापसातील निस्वार्थी प्रेम वाढेल असा उपाय कर आणि आम्हा सगळ्यांना तुझ्या चरणाशी अखंड प्रेमात अखंड आनंदात अखंड समाधानात अखंड एकत्र ठेव परमपिता पांडुरंग परमात्मा याने स्मितहास्य करीत आपला उजवा हात आपल्या सगळ्यांच्या मस्तकावर ठेवलाय आणि तथास्तु असा आशीर्वाद दिलाय तो ग्रहण करायचा पुन्हा एकदा त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि 2 मिनिटं डोळे झाकून स्वस्थ बसायचं आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम महावैष्णव संत भगवान श्री ब्रह्म चैतन्य महाराज श्री ब्रह्मानंद महाराज आणि परम पवित्र अशी श्रीमद भागवत कथा ऐकण्याकरता जमलेले सर्व प्रिय भाविक जन श्रीमद भागवत कथा समारोप
आजच्या दिवसामध्ये अख्खा समुद्र 1-2 चमच्यात प्यायचा आहे. एवढं सगळं सांगण्यासारखं आहे. आता काय सांगू आणि काय नाही असं आहे. पण जे मुख्य मला वाटतं, इथे काही नवीन मंडळी आहेत, त्यामुळे जे मुख्य आहे ते सांगणं जरूर आहे. म्हणून काही निवडक कथा आज आपण घेणार आणि थोडीशी माहिती देणार. जसं राम म्हटलं की अयोध्या आहे, पंढरपूर म्हटलं की पांडुरंग आहे, तसं कृष्ण म्हटलं की मथुरा नाही आहे, कृष्ण म्हटलं की वृंदावन आहे. कृष्णाच्या मालकीचं आहे का वृंदावन? कोणाच्या मालकीचं आहे? कोणाची सत्ता चालते हो वृंदावनामध्ये माहिती आहे का? आपल्याला वाटतं कृष्णाची सत्ता चालते. नाही, कृष्णाची सत्ता नाही चालत. राधा माता, राधे राधे, राधा मातेची सत्ता चालते. कृष्णाची सत्ता कुठे आहे? मथुरेत, गोकुळात, सगळीकडे. वृंदावनामध्ये राधे राधे. फोनवर जरी बोललात ना तिथे हॅलो म्हणत नाही कोणी, श्रीराम म्हणत नाही कोणी, काय म्हणत? राधे राधे, राधे राधे, राधे राधे. प्रेम नगरी आहे महाराज, प्रेम नगरी. वर्णन करायला हजारो जन्म लागतील. सगळ्यात श्रेष्ठ भक्ती ही वृंदावनातली भक्ती आहे. आतापर्यंत जेवढ्या भक्ती होऊन गेल्यात ना, सर्वश्रेष्ठ भक्ती वृंदावन भक्ती आहे. कारण ती कुठली भक्ती आहे? प्रेम स्वरूपा भक्ती. आणि या प्रेम स्वरूपा भक्तीचं क्वालिफिकेशन काय आहे माहितीये का? कोणी करावी ती भक्ती? क्वालिफिकेशन, 2 क्वालिफिकेशन आहे. जसं नोकरीसाठी अर्ज केल्यावर कमीत कमी BSc, BCom आणि काय असतं BA असं काहीतरी लागतं म्हणे. आता तर तेही विचारत नाही, असं काहीतरी लागतं. तसं काहीतरी क्वालिफिकेशन असेल की नाही? बाकी कुठे क्वालिफिकेशन नाहीये, वृंदावनात क्वालिफिकेशन आहे. काय क्वालिफिकेशन आहे वृंदावनामध्ये? एक तर कृष्णासारखं पाहिजे, नाही तर राधा मातेसारखं पाहिजे. हे क्वालिफिकेशन आहे. एक तर कृष्ण व्हा म्हणजे वृंदावनातली भक्ती मिळेल, नाही तर राधा व्हा म्हणजे कृष्ण म्हणजे वृंदावनातली भक्ती मिळेल. कृष्ण म्हणजे काय? आत्मज्ञान. ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे, आत्मसाक्षात्कार ज्यांना झालेला आहे, त्याच्या पुढे जी भक्ती सुरू होते, आत्मसाक्षात्कारानंतरची जी भक्ती आहे, ती प्रेम स्वरूपा भक्ती आहे वृंदावनची. काय कळतं का? सोपं आहे का? म्हणजे ज्या सिद्ध पुरुषांनी साधना करून आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेतला, त्यांना अधिकार आहे. पुढचं पुढे काय? आत्मसाक्षात्काराच्या पुढे काय झालं का? नाही, प्रेमस्वरूपा भक्ती. कोणी केली? त्याला वाटत होतं मला आत्मज्ञान झालं म्हणजे मी जिंकलो, झालं सगळं. कोण? उद्धव. गोपिकांनी त्याला वृंदावनाच्या मातीत लोळवला. लोक म्हणला इथे, त्याशिवाय नाही कळणार. सगळी वृंदावनाची माती अशी लावली अंगाला त्याच्या. अवले हे काय? हे काय झालं मला? ज्ञानाच्या पलीकडे हे काय झालं मला? अरे आता तुला भक्तीची सुरुवात आहे. काय? भक्तीची सुरुवात आहे. क्वालिफिकेशन काय? आत्मज्ञान. आणि ते आत्मज्ञान किती कठीण आहे? करोडो मधून एखाद्याला ते परमेश्वराच्या कृपेने प्राप्त होतं आत्मज्ञान. म्हणजे कृष्ण होणं सोपं नाही. मग राधा व्हा. राधा म्हणजे काय? बघा, नीट ऐका. राधा म्हणजे काय? त्या ज्ञानाच्या बरोबर उलट मला काहीही कळत नाही म्हणजे राधा. परम भोळी भक्ती. एकदम भोळसटपणा पाहिजे तिथे, एकदम भोळसटपणा. काही नाही, काही समजताच कामा नाही काही. तो देव आहे आणि तो माझा आहे, बस. तुझा असेल पण तो माझा आहे. मारामारी करायची तयारी पाहिजे तिथे भक्तासाठी, देवासाठी. म्हणजे भोळेपण. खर्ची मारामारी नाही हो, देवासाठी भांडण पाहिजे. ही भोळी भक्ती तिथे कामाला येते. लोकांनी विचारलं, महाराज आम्हाला आत्मज्ञानही जमत नाही आणि एकदम भोळसटपणाही जमत नाही, आम्ही अर्धवट आहोत, उच्च शिक्षित, काय करावं? धड अडाणीपणा करता येत नाही, धड शिक्षण सोडता येत नाही, काय करावं? मग म्हणले तुमच्यासाठी वेगळी जागा आहे. कुठे? पंढरपूर.
तिथे ज्ञानही आहे आणि प्रेमही आहे, नामही आहे आणि देवही आहे. नामदेव, ज्ञानदेव, कळलं तुम्हाला? दोन्ही आहे तिकडे. मग ते आपल्यासाठी आहे पंढरपूर. ज्ञानाला पाहिजे असेल तर ज्ञानी घे, भक्तीत प्रेम पाहिजे असेल तर ते घे, हे पंढरपूर. वृंदावनात प्रेमच भक्ती आहे. तिथे गडबड ध्यान बिन चालत नाही, तिथे काही चालत नाही, अलाउडच नाही आहे. ओळसट भक्ती नाही तर ज्ञानी भक्त पाहिजे असते वृंदावनात. हो, हजारो करोडो वर्ष तप केलेले साधू, त्यांना जेव्हा देव विचारतो काय पाहिजे, तेव्हा तो सांगतो, ते सांगतात वृंदावनातलं दगड कर. म्हणून वृंदावनात गेल्यानंतर पायात चपला घालू नये. का घालू नये? कुठल्या तरी दगडाला पाय लागेल ना, ते दगड साधू असतात. वृंदावनातली एकही वस्तू सामान्य नाही. तिथे असणारी झाडं, तिथे असणाऱ्या वेली, तिथे असणारी फुलं, तिथे असणारी दगडं, तिथे असणारे जे तुम्हाला ते सगळं साधू आहे. सगळं साधू आहे. साधूंच्या तपश्चर्येने वृंदावन मिळालंय. आणि ज्यांना वृंदावन मिळलं ते वृंदावनाच्या बाहेर जात नाहीत. साधू, इथे एक साधू आहे, त्याने विचारलं, ते तिकडे सत्संग चालू होता त्याचा, त्याने विचारलं आप कहाँ रहते? हम मुंबई रहते हैं. मुंबई ये कौन सा प्रदेश है? कळलं का? ये कौन सा प्रदेश है? म्हणजे ते वृंदावनाच्या बाहेरच गेले नाही, जायची गरजच नाही. काय गरज आहे? वृंदावनात बाहेर काय जायचं? हा नाही म्हणले सगळे बाहेर. वृंदावनात भक्ती आहे, मृत्यू इथे झाला पाहिजे. पंढरपुरामध्ये खरा जो भक्त असतो ना, त्याला विचारा इतर ठिकाणं माहिती आहेत का तीर्थक्षेत्र, तो म्हणतो नाही, मला पंढरपूरशिवाय दुसरं माहित नाही. गोंदवल्यात एखाद्याला अगदी परम भक्त असेल त्याला विचारा, गोंदवल्यापेक्षा दुसरं माहिती नाही माहिती. पक्क भक्त व्हायला पाहिजे, एकनिष्ठ व्हायला पाहिजे. त्याला काहीच माहिती नाही. ते वृंदावनातच दिवस रात्र, आणि काय अखंड जप, प्रेमभक्ती. किती प्रेमभक्ती, कसं राहायचं असतं आता किती सांगू. गोवर्धन पर्वताविषयी सांगायचं आहे, जमुना नदीविषयी सांगायचं आहे. हे सगळं भगवंताचे प्रेम आहे. राधा माता ज्या वेळेला पृथ्वीवर यायचं म्हणत होती ना, भगवान म्हणाले राधे तू चल माझ्या बरोबर. राधा म्हणजे कोण आहे हे पहिलं लक्षात घ्या. राधा म्हणजे श्रीकृष्ण. राधा म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्णाने आपलं कर्म भाग म्हणून श्रीकृष्ण अवतार, आणि आपल्यातला प्रेम भाग म्हणजे राधा माता. प्रेम अवतार, कृष्णाचा प्रेम अवतार म्हणजे राधा माता. म्हणून तिला भोळी आहे, अगदी भोळी आहे. कृष्ण काही भोळे नाही, म्हणून कृष्णाचं काही चालत नाही राधा मातेपुढे. जोपर्यंत राधा माता सोडत नाही तोपर्यंत जाता येत नाही, काही करता येत नाही कृष्णाला. कृष्ण म्हणतो मी तिथे हरलो, प्रेमापुढे मी हरलो, मी काहीच करू शकत नाही. बोळे पण वृंदावन प्रेम रस भरलेली भक्ती. कितीतरी साधू होऊन गेले. एक लक्षात घ्या, तुमचं खरोखर प्रेमभक्ती असेल ना तरच एंट्री मिळते वृंदावनात. आणि वृंदावनातल्या एका जरी कोणाचा चुकून जरी तुम्ही अपमान केला तर तुम्हाला परत वृंदावनात जाता येतच नाही, तुम्ही किती प्रयत्न करा. करुणा भाकावी लागते. हे मी अनुभवून सांगतोय, अनुभवून सांगतोय. अक्कल नसते आणि आमच्यासारख्याला तर मुळीच नसते. गेलो मी, जाऊन आलो, वृंदावनला जाऊन आलो. म्हणलं इथे काही विशेष दिसत नाही. सुरुवातीला वाटलं, कारण बाकीच्या गोष्टींची सवय, भक्ती वगैरे अमुक तमुक, असं मला सहज वाटलं काय एवढं विशेष नाही. विशेष नाही, जा मग आता येऊच नकोस इथे. 4 वेळा जाण्याचा प्रयत्न केला, अजून नाही. ठरतं तरी कॅन्सल होतं, ठरतं तरी कॅन्सल होतं. आता तळमळ लागली, तडफड आली, रडायला लागलो आणि सांगितलं, म्हटलं राधामय्या चुकलं, तू जाणीव करून दे, मला अक्कल नाही, तू जाणीव करून दे. आपण तो अर्ध्या तासात फोन आला, फेब्रुवारीत वृंदावन जायचंय. काय भोळी भक्ती, प्रवेश नाही. तिथे असणारा प्रत्येक मनुष्य श्रीकृष्णाचा गोपसखा आहे, बालसखा आहे. हे असेल ना तरच जाता येतं, आणि हे नसेल ना मग वेगळे उद्योग सुचतात. काय नोकरीवर रजा कशी मिळणार, पैसे कापले जातील, घराकडे कोण बघेल, हे सगळे उद्योग का सुचतात. इथं नाही रे बाबा. आणि ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे, हाक मारली पाहिजे दीनपणे, राधे 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 राधे, कृपा कर कृपा कर कृपा कर. कृपा झाली. एक मनुष्य होता, तडफडत
शेवटपर्यंत मला वृंदावन जायचं, मला वृंदावनात राहायचं, राधामय्या मला परवानगी दे, मला वृंदावनात यायचंय, मला भक्ती करायची. अपराध घडला होता, शेवटपर्यंत मिळालं नाही वृंदावनात जायला. शेवटी ती इच्छा ठेवूनच त्यांनी देह सोडलं. जाऊ दे आता काय, राधामय्या चुकलं, पुन्हा असं नाही करणार. देह सोडला. दुसऱ्या जन्म झाला त्या माणसाचा आणि दिल्लीमध्ये मोठा अगदी बिझनेसमन झाला. तो बिझनेसमन झाला मोठा. आणि एकाएकी काही वर्षामध्ये काहीतरी आघात झाले आणि बिझनेस सगळा कोलमडला, रस्त्यावर आला आणि भिकारी झाला. रस्त्यात भीक मागत बसला होता तोच बिझनेसमन. लक्षात घ्या. तो म्हणायचा, देवा अरे मी असं काय वाईट केलं म्हणून तुम्हाला भिकारी केलंस. तेव्हा एक जण त्याला काय म्हणला, तुझ्या जीवनाला यशस्वीपण यायचं असेल तर एकच कर, काम हेच, भीकच मागायची, पण इथे नको मागूस, चल वृंदावनात. उचललं त्याला, वृंदावनात घेऊन गेले. एका झाडाखाली सांगितलं बैस. बसला तिथे, भीक मागत बसला. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले. एक छोटीशी बालिका तिकडे आली. म्हणले, अरे बाबा त्याची भीक का बरं मागता? अगं म्हणले, काय करू, माझा असा असा सगळा व्यापार होता, सगळा बुडाला. कोणीतरी मला इकडे आणून सोडलं. कोणीतरी नाही आणलं, मग कोणी आणलं? कृष्णाने आणलंय. तुला कसं माहिती? मागल्या जन्मी म्हटला होतास ना वृंदावनात यायचं, वृंदावनात त्याचा संकल्प झाला ना, मीच पाठवलं होतं का नाही याला तुला इकडे आणायला. तू कोण? राधा. आणि अंतर्धान. त्याला कळलं आता काय करायला पाहिजे. सरळ गेला बाके विहारी मंदिर, सर्वश्रेष्ठ मंदिर तिथे वृंदावनाचं. साष्टांग दंडवत घातलं. काय चमत्कार झाला माहिती नाही. सगळं ज्ञान प्राप्त झालं. आज वृंदावन सोडत नाहीत. मोठे कथाकार आहेत, नाव नाही सांगणार. मोठे कथाकार आहेत आणि त्यांनी ही गोष्ट मला स्वतः सांगितलेली आहे. मला मागचा जन्म आठवतो, ते असं असं झालेलं आहे आणि राधामय्या इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे ही संकल्प, मुक्ती बिक्ती मागू नका म्हणाले. मागा वृंदावनात जन्म पाहिजे. इथे जन्म झाला की कल्याण झालं, कारण इथे राधामाता आणि कृष्ण कन्हैया कायमचे आहेत. काय प्रेम भक्ती आहे. असेच एक मुसलमान व्यक्ती, नाव त्यांचं रसखान, कुठेतरी तिकडे वेगळ्या प्रदेशात होते. पान खायची सवय होती. जेवण झाल्यानंतर पान खायला टपरीवर गेले आणि असं सहज चर्चा विचार चालू असताना त्या पानवाल्याच्या टपरीमध्ये कृष्णाचा, बालकृष्णाचा फोटो लावलेला होता. मोर मुकुट, रत्नजडित मुकुट, सावळी मूर्ती, आकर्षक डोळे, स्मित हास्य, हातामध्ये मुरली आणि पायात मात्र काही नव्हतं आणि खडबडीत रस्ता होता असं त्या फोटोमध्ये चित्र होतं. असं नजर पडली. नजर पडायची खोटी आहे कृष्णाकडे. तो खेचूनच घेतो. आकर्षण म्हणजे कृष्ण. लक्षात घ्या. रसखानजींनी बघितलं कृष्णाकडे. ये कौन है? त्या पानवाल्याने सांगितलं, इसे कृष्ण कहते हैं, भगवान से कृष्ण कहते हैं. कृष्ण ये कौन है? तो वैतागला पानवाला. बच्चा है. बोले इसके पैर में कुछ क्यों नहीं है? देखो कितना पथरीला रास्ता है, इसके पैर में कुछ नहीं है, चुभ जाएंगे तो बोले फिर जाओ चरण पादुका बना के लाओ. इतना अगर आपको लगता है तो जाइए और चरण पादुका बना के लाइए. ती लागली हृदयाला गोष्ट रसखानच्या. घरी गेला खरा, बिझनेसमध्ये मन लागेना, व्यापारात मन लागेना, सारखं त्याच्या पायात बूट नाही, त्याच्या पायात बूट नाही, त्याच्या पायात बूट नाही. याने घेतलं ना खेचून, त्याच्या पायात बूट नाही, त्याच्या पायात बूट नाही. काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे? किती कोमल पाय आहेत, किती कोमल पाय आहेत, कसं होईल? 3 दिवस झोप नाही. 4थ्या दिवशी दुकानात गेले आणि काय साईज असेल त्याप्रमाणे 2 चरण पादुका मोजड्या छोट्या बनवून आणल्या. तो गप्प बसू देतो का? आणि घेऊन त्या पानवाल्याच्या दुकानात गेले. अरे मला ह्याचा पत्ता सांग, बघ मी तयार करून आणला. तो वैतागला दुकानदार. आणि ह्याला काय सांगू म्हणजे, ह्याला कळतं का? आता ह्याला कसं तरी कटवायला पाहिजे म्हणून त्याला सांगितलं, मला माहित नाही बाबा तो कुठे राहतो, तू रस्त्यात विचार लोकांना, ते लोक सगळे सांगतील तुला. वेट लागलं. आता मला याला बूट घालायचेच आहे कसंही करून. किती कोमल पाय आहेत, किती काटे टोचत असतील. म्हणून रसखान निघाला आणि रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्याला विचारू लागला, बताओ कहाँ मिलेगा शाम, बताओ कहाँ मिलेगा शाम.
चरण पादुका लेकर सबसे, चरण पादुका लेकर सबसे पूछ रहे रस खान, बताओ कहाँ मिलेगा श्याम, बताओ कहाँ मिलेगा श्याम, बताओ कहाँ मिलेगा श्याम. आनंदात डोलत डोलत रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्याला, अहो कुठे हो, हा कुठे राहतो हो, हा लल्ला कुठे राहतो, हा कन्हैया कुठे राहतो म्हणून सारखं विचारलं. काय वर्णन काय, मग सांगायला लागले वर्णन. मोर मुकुट घातलेलं, छानसे डोळे आहेत, गोल गुबगुबीत गाल आहे, स्मित हास्य आहे. आता अशा वर्णनावरनं पत्ता लागणार आहे का? हा पत्ता लागणार आहे का? तरी सांगत होते बघा, पायामध्ये घुंगरू घातलेले आहे, हातामध्ये मुरली आहे, कुणाला काही कळे ना. सकाळपासून संध्याकाळपर्यंत केस विस्कटले, विसरलेच आपण कोण आहोत, देहभान विसरलं, सगळं केस बीस विस्कटले, इकडे तिकडे काय करावं सुचना येणार. अहो कुठे, अहो कुठे, तू लाल छोटासा कुठे, तुम्हाला माहितीये का, पत्ता माहितीये का. तहान भूक विसरले. बाके बिहारी मंदिर, श्रीकृष्ण मूर्ती. वाटलं अरे हा इकडे तिकडे भटकतोय, मी जातो याला पत्ता सांगायला, पण मला हा ओळखणार नाही, कारण याने माझी फक्त लहान छबी पाहिलेली आहे. मी असा गेलो तर ओळखणारच नाही हा. मग आता मला काहीतरी केलं पाहिजे म्हणून सामान्य माणसाचा वेश घेतला, पगडी बिगडी घालून, आणि रस्सेखान जिथे विचारत फिरत होते तिथे आले. त्यांनी विचार तुम्ही पाहिलं का? होय मी पाहिलाय म्हणाले. हा इतकं बरं वाटलं. 3 दिवस ज्याचा शोध घेत आहे तो सापडला. सांगा 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 पत्ता सांगा, पत्ता सांगा. अरे आधी काहीतरी खाऊन घे, किती तहान लावून, अरे जाऊ दे तहान मिळून गेली खड्ड्यात, मला आधी माझ्या त्या बाळाचा पत्ता सांग. कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे? वृंदावन जावं लागेल. वृंदावनामध्ये बाके बिहारी मंदिर मध्ये असतो तो. कुठे आहे वृंदावन? म्हणजे मथुरेला उतरावं लागेल आणि तिकडून जावं लागेल. मला सांगा पत्ता द्या, मी जातो, आत्ताच जातो, आत्ताच जातो. अहो कसे जाणार, तुमचे असे फाटके कपडे, हे मी बघतो, जीव गेला तरी काय करायचंय म्हणाले, मला याचं दर्शन घ्यायचंय. कुठून कुठपर्यंत आले पहा, काय त्यांनी वेड लावलं कन्हैयानी. आणि निघाले चालत. भगवान अंतर्धान शोधत शोधत मथुरा, मथुरा मथुरा मधून वृंदावन, वृंदावनातून बाके मंदिरामध्ये आले. बाके बिहारी मंदिर बघितलं. कुठे आहे? कहा मिलेगा श्याम, कहा मिलेगा श्याम, कुठे आहे म्हणले. एवढासा हे पुजाऱ्याने आत येऊ दिलं नाही, कारण परधर्मी आहे. येऊ दिलं नाही, यायचं नाही म्हणलं मंदिर, बसा इथे. इथे पायऱ्यांवरच बसले. 2 दिवस झाले इकडे तिकडे बघतायत, रडतायत. अरे बाळा कुठे आहे, कृष्णा कुठे आहे, बाळा कन्हैया कुठे आहे? पाहिलेलं नाही ना यापूर्वी, फक्त चित्रच माहिती. बाके बिहारी मंदिर मधल्या श्रीकृष्णाला दया आली. त्या पायरीवर बसूनच होते, उपाशी तापाशी, डोळ्यात पाणी आणलं. प्रभू अरे किती परीक्षा घेतोस, नाही तुला दर्शन द्यायचं तर घेऊन चल मला, पण मला तुझ्याकडेच यायचं, तू बघ आता काय करायचं. आणि तसंच एक अशी डुलकी लागली. 2 दिवस तिथेच पायरीवर उपाशी तापाशी बसून डुलकी लागली. डुलकी लागल्याबरोबर पायातल्या घुंगरांचा आवाज आला. छुन 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 छुन. हे एकदम खडबडून जागे झाले, इकडे तिकडे बघायला लागले. कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे? तेवढ्यात पायरीवरती भगवान कन्हैया प्रगट झाले. अगदी चित्रामध्ये दिसत होते तसे, छोटेसे, मोर मुकुट घातलेलं, चेहरा छान, डोळे कमल नयन असल्यासारखे, पायामध्ये घुंगरू, आणि असं एकटक करून बघत होते रसखानजींकडे. रसखानजींना एवढा आनंद झाला. वा 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 वा, काय सुंदर रूप आहे, काय सुंदर. अरे कुठे होतास तुम्ही, किती तुला शोधलं. अहो म्हणले तुम्ही आधी मथुरेत गेलात, मी तुमच्या मागे मथुरेत गेलो होतो, आता तुम्ही वृंदावनात आलात, मला इकडे तुमच्याकरता यावं लागलं, म्हणून मी इथे आलो म्हणाले. बघितले तर पायाला रक्त लागलेलं, काटे कुठे दगड टोचलेले, हृदयाला वेदना झाल्या रसखानजींच्या, डोळ्यातनं पाणी यायला लागलं. अरे म्हणले कन्हैया हे काय? मांडीवर घेतलंय कन्हैयाला. मांडीवर घेतलं आणि हाताने व्यवस्थित पाय असे छान व्यवस्थित केले. म्हणले अरे कशाला माझ्यासाठी एवढे कष्ट केले? का म्हणाले तू नाही घेतले माझ्यासाठी कष्ट? एवढ्या लांबून चालत आलास, ते कपडे फाटलेले आहेत, अंगात काही घातलेलं नाही आहे, खाल्लेलं नाही, प्यायलेलं नाही, आलास ना असाच. मग मी नाही का माझ्या भक्तांसाठी कष्ट घेणार? मी आलोय आता, काही काळजी करू. पण मी माझा धर्म, मला धर्म जात गोत काही लागत नाही, मला लागते प्रेमस्वरूपात भक्ती. आहे ना तुझ्याकडे प्रेमस्वरूप भक्ती? बस. काय म्हटलं कन्हैया, आता तू माझा आहेस आणि मी तुझा आहे, विषय संपला. एवढा आनंद झाला. आणि म्हणाले भगवान मला तुमची प्रेमस्वरूपा भक्ती पाहिजे, आणि जे तुम्हाला हवं असेल ते मला द्या. ते म्हणाले तुला मी माझी अनन्य प्रेममय अशी भक्ती तर देतोच, पण इथून पुढे माझी पद सुद्धा तू लिहिशील. म्हणून रसखान हे मोठे कवी झालेले आहेत, जे भगवान श्रीकृष्णावर त्यांनी मोठी पदाच्या पद लिहिलेली आहेत. महाराज काय भक्त होते एक एक, त्यांना कृष्णाशिवाय काही नको होतं.
खूप सांगण्यासारखं आहे, पण मी जरा पटपट जातोय. सूरदास त्यांना तर दिसत नव्हतं डोळ्याला, आणि कृष्णाच्या भरोशावर जगत होते. आपल्याला दिसतं तरी आपण त्याच्या भरोशावर राहत नाही, त्यांना दिसत नव्हतं तरी भगवंताच्या भरोशावर होते. आणि नदी पार करायला चालले होते, दिसत नव्हतं डोळ्यांना. त्यांना वाटलं आता आपण नदीत पडू, तेव्हा ते मनात म्हणाले भगवान श्रीकृष्ण बघून घेईल, पडायचं असेल तर पडेल, नाही तर नाही. म्हणून नदीमध्ये गेले आणि पडणार तेवढ्यात हात धरला आणि कोणीतरी मागे खेचलं. म्हणले बाबा पडला असतात नदीत. बाबा काय म्हणाले, डोळे दिसत नव्हतंच, आलास ना, तुझीच वाट बघत होतो म्हणाले. म्हणले बाबा काय बोलताय, तू कन्हैया आहेस का मला? छे 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 म्हटलं, काय बोलता, मी कशाला तुमचा कन्हैया? तुला कोणी सांगितलं कन्हैया माझा आहे? ज्या अर्थी कळलं त्या अर्थी तू कन्हैयाच आहेस. हात धरला, सोडा बाबा सोडा, बाबा सोडा. सोडून घेतला हात आणि पळाले. सूरदास म्हणाले, पळून पळून पळशील कुठे? माझ्या हृदयातलं ध्यान नाही काढू शकत तू. जोपर्यंत तुझं ध्यान चालू आहे तोपर्यंत तुला इथेच बसावं लागेल. आणि मग भगवंताने चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिलं. हे असे एक एक भक्त असतात महाराज वृंदावन. जेव्हा राधा मातेला सांगितलं ना, तू चल खाली माझ्याबरोबर जन्म घे, मी एकटा मला करवणार नाही. आता राधा माताजी भोळी भाबडी, मी नाही येणार. मी नाही येणार म्हणजे अगं मला करवणार नाही राधे. हे बघा मला हे सगळं लागतं, या सगळ्याशिवाय मी काही येणार नाही. काय लागतं तुला? मला माझ्या सख्या पाहिजेत. एवढ्या सख्या आहेत राधा मातेच्या, मला सगळ्या सख्या पाहिजेत. मला विरजा नदी जी गोलोकामध्ये आहे, आपण जिथे राहतो, ती नदी मला खाली लागेल पृथ्वीवरती. इथे गोवर्धन पण नाहीये, आपला हा जो गोवर्धन आहे तो पण खाली तुम्हाला न्यावा लागेल. सगळी व्यवस्था करा माझी. वृंदावन पण खाली न्यावं लागेल तुम्हाला अख्खं. हे सगळं असेल तर माझं मन रमतं. भगवंताची भक्त, श्रेष्ठ भक्त. भगवान काय म्हणले, तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे मी, पण तू चल बाई. मग ते वृंदावन पृथ्वीवर आणलं. ते हे आहे त्याची प्रतिकृती. तो गोवर्धन इथे आणलेला आहे. ती यमुना नदी जी विरजा नदी होती तीच यमुना नदी होऊन इथे आलेली आहे. आणि सगळ्या सख्या राधा मातेच्या आलेल्या आहेत. ललिता असो, विशाखा असो, सगळ्या सख्या तिथे आलेल्या आहेत. खूप मोठं आहे, सांगण्यासारखं आहे. आणि छान व्यवस्था केली. मग राधा माता त्या ठिकाणी आल्या. आणि काय लीला, काय लीला, काय लीला, किती सांगावं तिथलं नाव. प्रेम 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 प्रेम, निर्व्याज निरपेक्ष प्रेम. तुम्ही म्हणा निरपेक्ष कसं? ते सगळं आणायला लावलं म्हणून खाली आले. येत नव्हत्या, कारण त्यांना माहित होतं कृष्णाला किती त्रास होणार आहे खाली गेल्यानंतर. आणि म्हणून काहीतरी करून जन्म घेण्याचं टाळावं म्हणून ते अडवत होत्या. पण शेवटी कर्म करणाराच तो आलाच पृथ्वीवरती. मग आता ह्यांना त्रास नको म्हणून मी मागणं जाते म्हणून आल्या. त्यांना हे बाकीचं नकोच होतं, कारण गोवर्धन म्हणजे कोण आहे? कृष्ण आहे. यमुना म्हणजे कोण आहे? कृष्ण आहे. लक्षात घ्या. म्हणून ही श्रेष्ठ भक्ती राधा मातेने सगळं. ते वृंदावन आहे. त्या वृंदावनामध्ये गोवर्धनाला जो परिक्रमा देईल तो मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. त्या गोवर्धनामध्ये लाखो करोडो गुप्त साधू संत उपासना करत बसलेले आहेत. जे गोवर्धनाची परिक्रमा करतात त्यांना ते आशीर्वाद देतात. तिथे राधा कुंड आहे, कृष्ण कुंड आहे, सगळं आहे त्या ठिकाणी गोवर्धनामध्ये. सगळं आहे तिथे. तिथे ज्या ज्या लीला घडल्यात ना, जशाच्या तशा त्या आजही गोवर्धनामध्ये. तो अख्खा गोवर्धन उचलला होता ना भगवंतानी, तोच तो गोवर्धन पर्वत आहे. हा पुलस्त्य महामुनींनी मागून आणला होता. कोणाकडून? पर्वतराजाकडून मागून आणला होता. आणि तेव्हा राधा माता म्हणाली, अहो पुलस्त्य ऋषी घेऊन चालले तपश्चर्याने. भगवान श्रीकृष्ण म्हणले, काळजी करू नको. पुलस्त्य ऋषी म्हणजे कोण? रावणाचे आजोबा. ते महान ऋषी होते. त्यांना वृंदावन फार प्रिय होतं, त्यामुळे गोवर्धन पर्वत फार प्रिय होता. त्यामुळे ते गोवर्धनाला घेऊन चालले होते. गोवर्धनाला जायचं नव्हतं, कारण गोवर्धनावर अधिकार राधा मातेचा आहे. त्यामुळे ते म्हणले, तो म्हणला मला यायचं नाही. नाही म्हणले, मी तपश्चर्या केली, तुम्हाला फळ द्यावंच लागेल. तेव्हा ते म्हणले, ठीक आहे चालेल, घेऊन चला, पण माझं वजन उचलणे इतपत ताकद आहे का? हो म्हणले, तपश्चर्या आहे ना माझी, उचला म्हणाले. उचलला. घाबरले गोवर्धन. प्रार्थना केली. कृष्णाने सुचवलं आणि पुलस्त्य ऋषींना गोवर्धनाने सांगितलं, ठीक आहे मला घेऊन चाललात ना, सरळ घेऊन चला, मध्ये कुठे ठेवायचं नाही. ठेवला तर मी जागचा आणणार नाही. बरं म्हणले, वचन देतो मी तुला, मध्ये कुठे ठेवणार नाही. आणि जसं वृंदावनात यायला लागले, राधा मातेने असा हात केल्याबरोबर एवढं वजन वाढलं की ते ठेवून दिला तिथेच खाली. आणि गोवर्धन आजही तिथेच आहे. पुलस्त्य ऋषी पण नमस्कार करून निघून गेले. हे सगळे लीला आहेत पहा. आजही तिथे निधिवन नावाचं एक वन आहे. तिथे आजही रोज रात्री रासक्रीडा चालते त्या निधिवनामध्ये. तिकडे ज्या सगळे वृक्ष आहेत ना त्या मंदिरामध्ये, त्या सगळ्या गोपिका आहेत. सगळ्या गोपिका आहेत. आणि बरोबर 6 वाजले की त्या मंदिराची दारं बंद होतात. संध्याकाळी अंधार पडू लागल्यावर
माणसांसाठीच नव्हे, 6 वाजले की आता आपण तर घड्याळ बघतो, प्राण्यांना कशी घड्याळ करणार, पण माकडं असू देत, मुंग्या असू देत, मुंगळे असू देत, सर्प असू देत, सगळे बरोबर त्या मंदिरातनं बाहेर पडायला लागतात 6 वाजले की, कारण कन्हैया येणार असतो. 6 वाजता सगळी मंदिरं कडककोट बंद केली जातात आणि रात्री ते सगळे वृक्ष गोपी होतात, भगवान श्रीकृष्ण तिथे हजर होतात आणि रास क्रीडा चालते सकाळपर्यंत. आणि सकाळी भगवंत पुन्हा जातात आणि पुन्हा ते सगळे वृक्ष होतात आणि मग मंदिराची दारं उघडतात. हे शास्त्रीय प्रमाण आहे याला, तिथे ते चैतन्य प्रगट आहे. म्हणून तिथे मंदिरामध्ये सकाळी त्यांना दात घासायला म्हणून दातून ठेवलं जातं, मंजन ठेवलं जातं, सगळं ठेवलं जातं, विडा ठेवला जातो रात्री जेवणानंतर खाण्याकरता. आणि सकाळी उठलात ते दरवाजे उघडले की ते सगळं खाल्लेलं सापडतं, दात घासलेले सापडतात, ते विडा खाल्लेला सापडतो. कोणीतरी मंदिरात कोणीही नसतं, ते लॉक करतात स्वतः. आणि जो ती रासक्रीडा बघायचा प्रयत्न करतो तो जिवंत राहत नाही. 2 दिवसात त्या दिवसात तो मरतोच मरतो. एकाने असं बघण्याचा प्रयत्न केला, गेला 6 नंतर गपचूप लपून बसला. पहारेकरांनी त्याला बाहेर काढला तिकडे, चल थांबायचं नाही इथे. तो म्हटलं, निघाला तो बाहेर, पण हळूच थोड्या वेळाने कुठल्या तरी भिंतीतून आत शिरला उडी मारून आणि त्या वृक्षांजवळ लपून बसला. आणि सकाळी जेव्हा दरवाजे उघडले तेव्हा थर 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 कापत असलेला, तोंडातून लाळ गळत होती, डोळ्यातून अश्रू येत होते आणि एकदम हसत होता, मध्येच मोठमोठ्याने हसत होता आणि गडबड करत होता. सगळ्यांना कळलं यांनी गडबड केली, पाहिलं यांनी, हा आता मरणार. आधी 2 जण असेच मिले होते, याला पकडला आता हा मरणार. तेव्हा त्याचे जे गुरु होते त्यांना बोलवून घेतलं. ते गुरु तिथे आले, गुरूंनी त्याला आपल्या आश्रमात नेलं आणि तिथे त्याची सेवा चाकरी करायला 2 जण ठेवले आणि सांगितलं, तू झोप जरा, दुपारपर्यंत मी येतो. दुपारपर्यंत गुरु ज्या वेळेला स्नान करून आले तेव्हा त्याच्याकडे पाहिलं, तो मेलेला होता. मग त्याला नमस्कार करून त्याचा अग्निदाह वगैरे केला. त्यांच्या जवळ जी 2 माणसं सांभाळायला ठेवली होती ना, त्या 2 माणसांनी सांगितलं, याने एक पत्र लिहून ठेवलंय गुरुजी तुमच्यासाठी. ते पत्र त्याने पटकन उघडलं. त्या पत्रात लिहिलेलं होतं, मी प्रत्यक्ष रासक्रीडा पाहिली, भगवान श्रीकृष्ण पाहिले, राधामाता पाहिल्या, सर्व गोपिकांना पाहिलेलं आहे. आणि भगवान श्रीकृष्ण इतके परम सुंदर आहेत दिसायला की त्यांच्या पुढे हे जग तुच्छ आहे म्हणाले. आता एकदा कृष्ण बघितल्यानंतर मला काही बघायची इच्छा राहिली नाही, म्हणून मी देह सोडतो आहे. काय असेल पहा, हे रस आहे, वृंदावन रस आहे, मजा आहे. इतकं सांगावं तितकं कमी आहे. असो, असा आमचा कन्हैया जसं जसं थोड्या कथा सांगता येतील, जेवढ्या मोजक्या माहिती देता येईल ती मी आपल्याला देईन. भगवान कृष्ण लहान होते, त्यांच्या गावामध्ये एक बासरी वाजवणारा आला होता. सुंदर बासरी वाजवत होता सकाळी. कन्हैया लहान होते, कन्हैयाला वाटलं आपणही बासरी वाजवावी, म्हणून ते तिकडे जवळ गेले त्या बासरीवाल्याच्या. त्याला नमस्कार केला कन्हैया आणि म्हणाले, बाबा मला पण बासरी वाजवायला शिकायची आहे. अरे वा, या या म्हणाले, बसा इथे. त्यांना माहिती होतं नंदबाबांचा मुलगा आहे, बसा म्हणाले इथे, मी देतो ना तुम्हाला. त्यांनी ती मोठी बासरी घेतली. म्हणजे बाळा ही तुझ्यासाठी नाही, तू छोटी बासरी घे, तू छोटा आहेस की नाही, छोटी बासरी घे. म्हणून त्यांच्या जवळची छोटी बासरी त्यांना दिली. दिल्यावर त्यांनी ती वाजवण्याचा प्रयत्न केला. अशी धरली, फू फू फू, कसली वाजते. तेव्हा ते हसले आणि म्हणाले, कान्हा बासरी अशी नाही वाजवायची काही. मग कशी वाजवायची, कोण विचारते बघा. मग कशी वाजवायची बघा, मी सांगतो तुम्हाला. हा, अशी बासरी धरा. हा, मग त्याने अशी धरली आणि आधी हात जोडून सरस्वती मातेला प्रार्थना करा की हे सरस्वती माते, मला बासरी वाजवायची आहे, तू येऊन माझ्या बासरीवर बैस, म्हणजे माझी बासरी चांगली वाजेल, मला स्वरांचं ज्ञान होईल, अशी प्रार्थना करा म्हणाले. बरं म्हणाले, करतो. छोटेसे होते, हा, अशी बासरी धरली आणि डोळे मिटले. हे सरस्वती माते असं म्हटल्या बरोबर ती जी वरती वीणा वाजवत होती ती एकदम सावध झाली. कोण हाक मारतोय? भगवान परम पूर्ण परिपूर्णतम अवतार हाक मारतोय, सरस्वती माते. हा प्रभू, तू माझ्या बासरीवर येऊन बस, मला आता बासरी वाजवायची आहे. जी प्रभू. पटकन सरस्वती माता खरंच आल्या आणि बासरीवर बसल्या आणि 1 मिनिट 2 मिनिट होतं, इतकी सुंदर बासरी भगवंतांनी वाजवायला सुरुवात केली. तो बासरीवाला थरथर कापायला लागला, उठून उभा राहिला. आता पहिल्यांदा बासरी धरलेली लगेच वाजवायला सुरुवात झाली. म्हणाले, हे काय आहे? साष्टांग दंडवत घातलं त्याला. तोपर्यंत नंद बाबा आले. अरे म्हणले, हे काय करतो, लहान बालकाला काय दंडवत घालतो? बाबा, हे सामान्य काम नाहीये. एकाच दिवसात सगळी कला शिकून घेणं एका मिनिटात शक्यच नाही म्हणले. हे काहीतरी वेगळं काम आहे.
सरस्वती मातेने नमस्कार केला, भगवान श्रीकृष्णाने देखील नमस्कार केला, सरस्वती माता अंतर्धान पावल्या. अशा पद्धतीने भगवान बासरी वाजवायला शिकले. लीलाच आहे ही. कितीतरी वेळ लागतो, वर्ष लागतात तरी शिकता येत नाही महाराज एका सेकंदात. आणि सरस्वती मातेला हाक मारल्यावर ती आली, काय सत्ता असली पाहिजे. मग घरी गेले, इकडे तिकडे हिंडायचे. काल आपण पाहिलं सगळी क्रीडा पाहिली त्यांची, माखन चोरी कशी करायची इकडून तिकडे. एकदा त्या गावामध्ये एक भाजी विकणारी, फळं विकणारी बाई होती. रोज ती फळं विकायची आणि तिचं फळं जेवढी विकली जायची त्या पैशावरती तिचं रोजचं जेवण खाण चालायचं. एक दिवस एकही फळ तिचं विकलं गेलं नाही. त्यामुळे जी दिवसातनं एकदाच फिरत होती सगळ्या गावामध्ये, ती दोनदा तीनदा फिरली, माझी फळं घ्या, माझी फळं घ्या. त्या दिवशी एकही फळ गेलं नाही, विकलंच गेलं नाही. ती काय म्हणाली, भगवंता आज कदाचित मला उपाशीच राहायचंय, जशी तुझी इच्छा. आता बघा, फळ विकलं गेलं नाही ही लौकिकदृष्ट्या वाईट गोष्ट झाली, पण आध्यात्मिकदृष्ट्या श्रेष्ठ झाली, कारण कन्हैया भेटणार होता. आपले प्रपंचात जर वाईट झालं ना उत्तम आहे, कारण कन्हैया भेटणार निश्चित, हे पक्का. आणि एकदा कन्हैया भेटलं की सगळं चांगलं होतं. मग ती बाई नंदबाबांच्या घराजवळ गेली. फळं घ्या कोणी, फळं घ्या कोणी, फळं घ्या कोणी, फळं घ्या कोणी. घरात कोणीच नाही, नंदबाबा पण नाही, यशोदा मैया पण नाही, सगळे बाहेर गेलेले होते. कन्हैया धावत आले आणि तिला हाताला धरून घरात घेऊन आले. लहान होते, दुडू धावायचे, घेऊन ये, बसवलं. काय काय आहे तुझ्याकडे विचारलं. अरे बाळ, माझ्याकडे सगळ्या प्रकारची फळं आहेत, हे बघ एवढे सगळे फळं दाखवली, एवढी सगळी फळं आहेत, मग देऊन टाक मला. अरे मी देण्यासाठीच आणली, पण याला ना मोल लागतं. मोल म्हणजे काय? कृष्णाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या, हे अध्यात्म आहे. मोल म्हणजे काय? अरे हे जेव्हा मी तुला देईन ना, तू याच्या मोबदल्यात मला काहीतरी द्यायला पाहिजे. मला तर माहित नाही, मी माझ्या मित्रांना सगळं मक्खन सहज देऊन टाकतो, ते काही मला देत नाहीत. काय बोलणार? अरे म्हणजे बाळा असं नसतं, काहीतरी मोबदला द्यावा लागतो. मला नाही कळत मोबदला. तू माझी आई आहेस की नाही? मग आई मुलाकडनं काही घेते का मोल? नाही ना. आई देते की नाही? मग तुला द्यायला काय? ती मनात म्हणली, बाबा रे आधीच माझं एक फळ विकलं गेलं, हे तुला दिलं असं तर माझं काय होईल? मनात म्हणली. पटकन कन्हैया काय म्हणलं, मनात काही विचार करू नको, तू मला सांग देतेस की नाही हे सगळं? दे बाबा, जा घे. आता ती जेव्हा द्यायला तयार झाली ना, तेव्हा बघा, घे बाबा सगळी फळं खा तू आणि आनंदात राहा, काही प्रश्न नाही. मला माझ्या मुला, तू मला आई म्हणलास ना, बरं. अरे आई, मला तुझ्या मांडीवर बसायचंय. मी अमक्या जातीचे बाबा, तू ठाकुरांचा मुलगा आहेस, तू नको माझ्या जागेवर बसू. एवढा म्हणायचा अवकाश की हे जाऊन मांडीवर तर बसले, गळ्यात मिठीच घातली. मला जात गोत कळत नाही, मला प्रेम कळतं. कळलं? जाती कुळ अवघेची अप्रमाण. मला जात गोत काही कळत नाही, मला एक प्रेम तेवढं कळतं. तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझंही तुझ्यावर प्रेम आहे. तू माझी मैया आहेस ना, तू मला फळं दिलीस ना, तू माझी आहेस. बस माझी म्हटल्यावर काम झालं. आणि म्हटले थांब, पण ना माझ्याकडे काहीतरी तुला द्यायला आहे. मी तुला ना, त्या आईने परवा सगळे तांदूळ काढून ठेवले, ते देतो तुला. हा बाबा ते आणून. टोकरी घेतली, सगळी फळं घेऊन गेले एका ताटामध्ये आणि गोणी फाडली तांदळाची. आता फाडल्यावर काय ते घरात पसरणार, त्यातली छोटीशी ओंजळ घेतली. आता ती ओंजळ म्हणजे खाली त्याला छिद्रच होतं, असं गॅप असते ना, त्या गॅप मधनं सगळं पडायला लागलं. ते धावत येईपर्यंत 2च धडे शिल्लक राहील. बघ मी तुझ्यासाठी केवढं धन आणलेलं आहे. तिने पाहिलं, म्हणलं छान आहे, खूप आहे बाबा, एवढ्या प्रेमाने आणलंच ना, टाक बाबा ते 2 दाणे. ते 2 दाणे टोपलीत घातले, सांभाळून घेऊन जा, मोलाचं आहे. कोण म्हणतंय? कन्हैया. तिने नमस्कार केला, बाळाचा मुखा घेतला, टोपली घेतली, घरी गेली आणि विष्णूच्या फोटो पुढे ठेवलं. बघ बाबा म्हणले, ठाकूरजींच्या मुलांनी 2 दाणे दिले, आता त्या 2 दाण्यांचा काय स्वयंपाक करत असते, बघ बाबा काय करायचं. आणि उघडलं ना महाराज, हिरे मोती जवाहीर एवढी सगळी संपत्ती होती की आयुष्यभर काही कमी पडणार नाही. आणि तिथे भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले, म्हणजे मी म्हणतो ना तुला, तू माझी आहेस, विषय संपला, आता आयुष्यभर काळजी करू नकोस. याला म्हणण्याचं का नाही. असं सगळं करता 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 आईकडे आले. आई आपलं काम करत होती. आई माझ्याबरोबर खेळ, माझ्याबरोबर खेळायला कोणी नाही आहे. अरे मी काम करते ना, खेळ जा ना तुझ्या सवंगड्यांबरोबर. अगं नाही, ते काही माझ्याकडे लक्ष देत नाही, तू आज तूच खेळलं पाहिजेस माझ्याबरोबर. हे बघ मी काम करते, मी तुझ्याबरोबर खेळू शकत नाही, मग तुझी सावली काढून मला दे. काय मागणं आहे बघा.
राम माझा सरळ होता, चंद्र दे आकाशातला, ते ठीक होत. हे काय मागतोय आमच्या कन्हैया? तुझी सावली काढून मला दे. अरे अशी सावली काढता येते का? मग तुझ्या रत्नांची चमक मला दे काढून खेळायला. अरे असं नसतं. हे बघ, मला जास्त त्रास देऊ नको, नाही अंधाऱ्या खोलीत नेऊन तुला बांधून टाक. हा बांध बांध म्हणले. अंधाऱ्या खोलीत हात काढून घेऊन गेली. आता हे उजेड, कोटी सूर्य समप्रभ, गेल्याबरोबर खोलीमध्ये उजेडच उजेड. आई काय ग खोटं बोलते, कुठे अंधार आहे? मी म्हणली याचं काही खरं नाही, याला ठेवू तिथे. पुन्हा आई आपली धावली आणि कामाला लागली. आई मला खायला दे, मला मक्खन दे, मला खायला दे. हे बघ आपल्याकडे आता नाहीये, मी तेच तयार करते. किती ग खोटं बोलते. ते बघ वरती सगळं हंड्यामध्ये भरलेलं आहे, तू मला देतेस की मटकी फोडू? अरे चांगला शेफ हरलायस, ते चांगल्यासाठी साठवून ठेवलं ना, फोडतो काय? फोडू बघूया तू किती फोडतोस. नाही फोड बरं. बघा आई फोडीन मी. हा हा फोड फोड दाखव. उठले कन्हैया. ते घेतलं जवळ, काहीतरी चढायचं असतं ते चौरंग, 2-3 चौरंग ठेवले, त्याच्यावर उभे राहिले. अशी काठी घेतली, मुरली, ठाडकन फोडलं, सगळं तिच्या समोर खाली पडलं ना. ते तिचा चेहरा जो उतरला, मी एवढं मेहनतीने करायचं ना, मटकी फोडतो म्हणाले. अरे म्हणाले थांब तुला बघते आता, चांगलीच शिक्षा करते. म्हणून काठी घेतली, भगवान टुनकन उडी मारून पळाले आणि आई मागे छडी घेऊन धावतीये. आणि भगवान वैकुंठामध्ये घाबरले. बाप रे आता काय होईल मला माहित नाही. लक्ष्मी माता म्हणले का आता पिटाई होईल, तिला समजेल म्हणाले. अगं म्हणले तुला काय जातं बोलायला, आईचा मार येतो, आईचा मार किती लागतो तुला माहिती आहे का? म्हणाले का त्यात काय कठीण आहे, सुदर्शन काढा आणि आईची छडी कापून टाका. वेडी आहेस काय? मोठा भयानक राक्षस असता तुम्ही एका क्षणात मारून टाकला असता. ही आई आहे, आईची छडी मोडता येत नाही, फटका बसला की भयंकर असतं. नारद मुनी म्हणाले वा काय लिहिलाय. धावते धावते धावते, भगवान पळा पळा पळा, इकडून तिकडे पळताय, दमले. यशोदा मैया शेवटी हात धरून पकडला. आज चोरात थांब, तुला आता बरोबर शिक्षा करते. माहिती दिवसभर उखळाला तुला बांधून ठेवते, हलता येणार नाही तुला, बसत येते उन्हामध्येच. घेतलं उखळाला जवळ आणि दोरी आणली आणि बांधायला घेतलं. कन्हैया नको ना मला बांधतोस. मी काय केलंय, एकच तर मटकी फोडली. हो का, थांब म्हणाले तुला दाखवते. पुन्हा दोरीने बांधायचा प्रयत्न केला, 2 बोट दोरी कमी पडली. हे काय म्हणे, पोट फुगवतोयस काय तू? तुला काय वाटतं मी काय बांधू शकणार नाही? थांब दुसरी दोरी आणते. आणखी मोठी दोरी आणली, पुन्हा बांधायला घेतलं, पुन्हा 2 बोट कमी. पुन्हा मोठी दोरी आणली, पुन्हा बांधायला घेतलं, 2 बोट कमी. नारद मुनी म्हणाले मैया निर्गुण निराकार अचल दृढ स्थिर असा हा परमात्मा आहे, तू कसा काय त्याला बांधणार? माणूस जेव्हा आपल्या तपश्चर्येने त्याला प्राप्त करायला जातो ना, तेव्हा 2 बोट कमीच पडतो, नाही होत प्राप्त. त्याच्या कृपेशिवाय तो प्राप्त होत नाही. तू त्याला असा बांधू शकणार नाहीस. अनेक योगी मुनी ध्यानी करोडो वर्ष तपश्चर्या करून त्याला मिळवण्याचा बांधायचा प्रयत्न करू लागले, नाही बांधला जात. तो केवळ प्रेमाच्या दोरीने किंवा शरणागतीच्या दोरीनेच बांधला जातो. तू जोपर्यंत शरण जाणार नाहीस तोपर्यंत हे काही बांधले जाणार नाही. माता शरण जाते कुठे? माझा मी बांधणार. सगळ्या गावातल्या दोऱ्या गोळ्या करून आणल्या बघा, आणि अशा गुंडाळल्या आणि परत बांधायला गेली तरी 2 बोट कमी. अरे हे काय करतोय म्हणाले कृष्णा. मैया मी कधी काही करतो का? सगळं करून अलिप्त आहे ना तो. हा लक्षात घ्या, मी कधी काही करतो का? त्याच्या सत्तेनेच तर चालतं ना महाराज सगळं. 2 बोट कमी पडली. मैया म्हणली मी हरले रे बाबा, तुझ्या पुढे काही करता येत नाही मला, जाऊ दे. मैया हे मैया काळजी नको करू, बांधायचं आहे ना, मी बांधून घेतो. छोटीशी दोरी पडली होती बाजूला, ती अशी खरकन मोठी केली बांधून घेतलं. शरण झाल्यावरती काम होतं, आश्रित राहिल्यावर काम होतं. मी मिळवीन म्हटल्यावर होत नाही. अहंकाराचा वारा चालत नाही तिथे आश्रितच असावं लागतं. त्याच्या कृपेनेच ते होतं. भगवंतानी बांधून घेतलं. बरं झालं म्हणले, बैस असात. एवढं होऊनही यशोदा मैयाला समजलं नाही की हे काय चाललंय. तिला वाटतंय हा पोटच फुगत होता आतापर्यंत. बैस म्हणले असाच उन्हामध्ये, आता तुला राहू दे दिवसभर असं उपाशी तापाशी बस असं म्हणून यशोदा मैया निघून गेल्या पाणी भरण्याकरता. आता हे काय गप्प बसणार आहेत का? ते उखळ उडत फिरू लागले इकडे तिकडे सबंध अंगणामध्ये. तिथे 2 झाडं होती भली मोठी. ह्यांनी काय केलं, त्या झाडाच्या मागे गेले आणि 2 झाडाच्या मधून हे बाहेर आले. उखळ अडकलं झाडामध्ये. आता अडकलं तर परत जायला पाहिजे ना, ते परत नाही जात, ते ओढत आहेत. आता त्यांची ताकद किती आहे. सहज ओढल्याबरोबर दोन्ही वृक्ष उन्मळून एकदम खाली पडले. आणि मग भगवान ती पानं बाजूला करून बाहेर आले
तेव्हा त्या दोन वृक्षामधून दोन दिव्य पुरुष बाहेर पडले. त्या दिव्य पुरुषाने नमस्कार केला भगवान श्रीकृष्णाला. भगवान बघतच बसले होते. म्हणाले, भगवान, आम्ही कुबेराची मुलं आहोत. नलकुबेर आणि मणिग्रीव आम्ही मुलं आहोत कुबेराची. आम्हाला आमच्या सुंदर रूपाचा खूप गर्व झालेला होता. एकेकाळी आम्ही अप्सरांबरोबर नदीमध्ये स्नान करत होतो आणि तिथून नारद महामुनी चाललेले होते. नारद महामुनींना बघून सर्व अप्सरा लाजल्या आणि त्यांनी वस्त्र भांगरले आणि हात जोडून उभे राहिले. आम्ही मात्र त्या तारुण्याच्या उत्साहामध्ये त्या नादातच खेळत होतो. आमचं नारद मुनीकडे बघून सुद्धा आम्ही काही त्यांच्याकडे विशेष लक्ष दिलं नाही. तेव्हा नारद मुनींना राग आला आणि ते म्हणाले, अरे 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 अरे, देवाची मुलं ही आणि एवढा अहंकार. त्यांनी ताबडतोब शाप दिला, जा तुम्ही वृक्ष व्हाल, ऊन वारा पाऊस सगळं तुम्ही तुमच्या अंगावर झेलाल. जे शरीर तुम्हाला एवढं प्रिय आहे ना, त्या शरीरावर हे सगळं झेलाल आणि हजारो करोडो वर्ष तुम्ही तसेच उभे राहाल. तेव्हा तुमचा अहंकार मरेल आणि मग भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने तुमची मुक्ती होईल. आता हा शापच वरदान आहे. साधू संतांचा शाप वरदान असतो. एवढी तपश्चर्या करण्यापेक्षा शापाने भगवंताची प्राप्ती. कळलं तुम्हाला? आणि नेमकं तिथेच यमल अर्जुन ते वृक्ष होते, अर्जुन वृक्ष तेच ते होते. भगवान श्रीकृष्णाने त्यांना आशीर्वाद दिला. त्यांना पुन्हा त्यांचं गंधर्व स्वरूप प्राप्त झालं. नमस्कार करून निघून गेले. पुन्हा तक्रारी डोक्याशी येऊ लागल्या. यशोदा मैयाच्या हा काही ऐकत नाही, हा काही ऐकत नाही. पुष्कळ काळ आपण बघितलं. तिचं डोकं उठलं. ती काय म्हणली, अरे तू काही गप्प बसत नाहीस रे बाबा घरी. तू असं कर, आता तू काय तुझ्या ते इथे थांबू नकोस. तू मी घरच्या गवळ्याकडनं गाई काढून घेते आणि आता तू गाई चरायला वनामध्ये जात जा. इथे थांबू नको घरामध्ये. त्यांना चांगलंच होतं. इथे राहिलं काय तिथं राहिलं काय, घोड्या करायच्याच होत्या. बरं म्हणले, जातो आई. आणि मग त्या दिवसापासून भगवंताचा वेश बदलला. धोतर घातलं, कांबळे घेतली पाठीवर आणि हातामध्ये काठी घेतली. परमपिता पांडुरंग परमात्मा आणि मस्त पगडी घातली. पांडुरंगाचं रूप आहे ते. आज आहे पांडुरंग. आणि मग भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या दिवसापासून गायी चारायला निघाले. आता त्यांची जी गँग होती मित्रांची, त्या सगळ्या मित्रांना कळलं की अरे कन्हैया येत नाही, काय झालं, गुरं चारायला. अरे वा वा वा, आपण पण जाऊया त्यांच्या बरोबर. म्हणून घरी जाऊन सगळे सवंगडी आपापल्या आईला सांगू लागले, आई गवळ्याला कशाला कष्ट देते, आता आम्ही मोठं झालो, काहीतरी काम करायला पाहिजे ना. आई वडिलांना वाटलं काय झालं नेमकं याला, बरं वाटत नाही का, काय होत आहे, असं का म्हणताय. नाही, कन्हैया जातोय गाई चारायला, आम्ही पण जातो, गाई चारून आणू. असंही आम्ही इथे काही काम करत नाही, उद्योग करत बसतो, मटकी फोडत बसतो. आम्ही तिथे जाऊन जरा काम तरी शिकतो. त्यांना बरं वाटलं, मुलांना जरा बुद्धी प्राप्त झाली, काहीतरी काम करतील. म्हणून सगळ्यांना गायी दिल्या आणि सगळेजण कन्हैया बरोबर निघाले. आपापल्या गायी गुरं सगळं घेऊन रानात चरायला जायचे, संध्याकाळी यायचे. नीट ऐका प्रसंग. आता भगवान श्रीकृष्ण त्या रानात गेल्यानंतर, उंच डोंगरावर गेल्यानंतर सगळ्यांना सांगितलं थांबा इथे. सगळ्यांची गायी गुरं तिकडे होती. कृष्ण काय म्हणाले, आजपासून इथे आल्यानंतर कुणीही आपापल्या गायी चारायच्या नाही, त्यांना मोकळं सोडून द्यायचं. मोकळं सोड, जिथे जातील तिथे जातील. अरे कृष्णा, मोकळं सोडून दिलं, वाटेल तिकडे जातील. संध्याकाळी त्यांना कुठे शोधायला जायचं आम्ही, आणि शोधून कसं आणायचं परत. घरी जायचं म्हणजे प्रश्नच आहे. तुम्हाला कोण सांगतंय शोधायला, मी बसलोय ना. माझ्यावर श्रद्धा ठेवा. माझ्या माणसाने उगीच काळजी करता कामा नये. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा. तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी सगळं मी करतो. महाराज कृष्ण काय म्हणाले, माझ्यावर जबाबदारी सोडा ना, मी आणतो तुमची गुरं सांभाळून. अरे ते वेगवेगळ्या रंगाचे, तुला कळेल का. ह्याला कळणार नाही. बघा सवंगडी, ते सुख सवंगडिया दिदले, असे सवंगडी पाहिजे. अरे कृष्णा, तुला काही कळतं का, एवढे सगळं कसं तू गोळा करून आणणार. माझ्यावर सोडा रे बाबा, पेंद्या माझ्यावर सोड. आणि झालं. मग आपण दिवसभर करायचं आहे, काही करायचं नाही, खेळायचं माझ्या बरोबर. आणि भरपूर खेळ दिवसभर खेळले. आता सगळ्यांचं लक्ष लागलं की आता कन्हैया गुरं कशी परत आणतो. काही नाही, सोपं. झाडाखाली बसले, मांडी घालून असे, एका पायावर एक पाय, बासरी काढली, सुंदर अशी मुरली वाजवली. 15 मिनिटात जेवढ्या सगळ्या गायी गेलेल्या होत्या सगळ्या परत आल्या आणि भगवान श्रीकृष्णांभोवती फिरू लागल्या. कन्हैया म्हणाले, घ्या आपापल्या गायी. आता सगळ्यांनी आपापल्या गायी घेतल्या आणि घरी घेऊन गेल्या. चांगलं काम केल्याबद्दलच्या सगळ्या आई वडिलांना कौतुक. वा, किती बरोबर वासरं परत आणली, पहिल्यांदाच नेली पण बरोबर आणली. काम कोणाचं होतं, कन्हैयाचं.
आपण पण असंच व्हायला पाहिजे. आपली गुरं आपण कृष्णाच्या भरोश्यावर सोडून दिली पाहिजे. मग कृष्ण बासरी वाजवतो आणि आपली गुरं परत आणतो. आपली गुरं म्हणजे काय? त्याने दिलेला प्रपंच. तो आपण धरून बसतो की नाही, काळजी करत बसतो की नाही, कसं व्हायचं, मुलीचं लग्न होत नाही, मुलाचं होत नाही, कोणी ऐकत नाही, काय कशाला काळजी करता? द्या की कृष्णाच्या ताब्यात. तो गुरु बरोबर सांभाळ. जाईनात का कुठे चरायला, एक बासरी वाजवली की सगळी परत येतात. काय काळजी करायचं कारण आहे? प्रपंच सोपवा त्याला. प्रपंच सोपवता आला पाहिजे. सोपवला की त्याच्यासारखं सुख नाही. सोपवणं म्हणजे काय? घालोनिया भार राहिलो निश्चिंती. हे इम्पॉर्टंट आहे. चिंता करायची नाही, विलाप करायचा नाही, जे होईल ते छान. निश्चिंती. घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबाची. तो विठोबा सगळं करून घेतो आणि त्या दिवसापासून मज्जाच मज्जा, मज्जाच मज्जा. मस्त रोज जायचं ड्युटीवर, ड्युटीची सगळी कामं कृष्णावर सोपवायची, दिवसभर झोपा काढायच्या, खेळायचं, मजा करायची, संध्याकाळी पगार घ्यायचा आणि घरी यायचं. असंच आहे की नाही? याचा अर्थ काय? तुम्ही तुमचं कर्तव्य करा, इथं काही ठेवू नका. चिंता काळजी हे काही नाही. शरीराने कर्तव्य करा, मनाने भगवंत भजा, तर समाधान मिळतं. आपण बरोबर उलट करतो. मनाने प्रपंच करत बसतो 24 तास चिंतन, आणि शरीराने परमार्थ करतो. देवा 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 देवा, राम 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 राम. चहा झाला की नाही? राम 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 राम. भाजी कुठली करायची? राम 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 राम. ऑफिसला जायचंय? राम 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 राम. पगार मिळेल की नाही? शरीराने परमार्थ आणि मनाने प्रपंच. कसं समाधान मिळेल? मनाने काय करायला पाहिजे? भगवंताला चिकटलं पाहिजे. अरे पगार मिळाला नाही मिळाला तुझं तू बघ बाबा. आम्ही जातो ऑफिसला आणि तुझं चिंतन करत बसतो. जे काम आमच्या वाटेला येईल ते करून मोकळं होणार आहे. पगार द्यायचा आहे नाही द्यायचा आहे, कमी द्यायचंय, तू बघ. कारण सगळं जगाचं पालन पोषण करणार तू आहेस, आमचंही तूच करणार आहेस. आम्ही कशाला काळजी करू? असं म्हटलं की जबाबदारी त्याच्यावर जाते आणि तो तुमचं पालन पोषण करतो काहीही न करता. याला साक्षात अनुभवी मी आहे इथं बसलेलो. काही करू नका, कर्तव्य करा. तुमच्या वाटेला आलेली सगळी कर्तव्य करा. इथं ठेवू नका ती. इथे नाही ठेवायचं. इथे संसार नको आहे, इथे भगवंत पाहिजे, मनामध्ये भगवंत पाहिजे. शरीराने फक्त तुमचं कर्तव्य करा, संसार करा. मग बहारीचा संसार होतो महाराज. म्हणून हे काय सांगितलं हे सिम्बॉलिक आहे. सुचवतायत भगवंत या ठिकाणी. हे प्रसंग कशा करता घडवले भगवंतानी की तुमचा प्रपंच माझ्यावर सोपवा. तुमची गुरं सगळी, गुरं म्हणजे इंद्रिय पण आहेत. कसं काय आपण काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर सोडू शकणार आहे का? मग सांगा बरोबर महाराज. त्याच्या ताब्यात द्या की, आणि आपण मस्त राहा. तो करतो बरोबर, शुद्ध करून देतो आम्हाला. तो सगळं शुद्ध करून देतो. आपली गुरं त्याच्या ताब्यात देता आली पाहिजेत. आपले संसार त्याच्यावर सोडा, कर्तव्य करा, त्याचं भजन करा, सगळं व्यवस्थित होतं. अशा प्रकारे रोज गुरं चारायला द्यायचे आणि रोज संध्याकाळी यायचे. तिथं एक बोबड्या नावाचा सखा होता. सगळे सखा होते त्यांचे. पेंद्या, वाकड्या, लंगड्या, बोबड्या असे सगळ्या समाजाला घेऊन चालत होते का नाही? या एक लक्षात घ्या. प्रभू श्री राम सुद्धा आणि भगवान श्री कृष्ण सुद्धा समाजातल्या सर्व थराच्या लोकांना घेऊनच चालत होते बरोबर. रावणाशी युद्ध करायला सुद्धा कोणाला घेतलं? वानरांना घेतलं. तिथले जे जंगलातले लोक होते त्यांना घेतलेलं आहे बरोबर. बाकी नाही. लक्षात घ्या. सगळ्यांना लहान या रे लहान थोर याती भलते नारी नर, हे वचन आहे भगवंताचं. सगळ्यांना बरोबर घेऊन चालतात. कन्हैया पण सगळ्यांना बरोबर घेऊन चालत होते. हा जो बोबड्या होता ना, ह्याला गाईच वळवता येत नव्हत्या. गडबड व्हायची आणि सगळे पुढे निघून जायचे, हा मागे अडकायचा. म्हणून त्याने त्याचं एक पद आहे, ते आता आपण म्हणणार आहोत आणि मी अर्थही तुम्हाला सांगेन. फार गोड आहे. त्या बोबड्याने काय लिहिलंय पहा. आता बोबडा तो कसा बोलणार? बोबडाच बोलणार. तो काय म्हणतोय कृष्णाला? कुतना. बोबडा बोलतोय ना. कुतना थमालले थमाल आपुल्या गाई, आम्ही घलाशी जातो भाई. कुतना थमालले, थमाल म्हणजे सांभाळ. कुतना थमालले थमाल आपुल्या गाई, आम्ही घलाशी जातो भाई. तुम्ही थोलल्या पातलाचे लेक, मी आहे गलीब एक. मला
म्हणता गाई लाख किती धावले धावले काता लुतला पायी आम्ही घालाशी जातो भाई. अर्थ काय त्याच्या? तुम्ही थोरल्या पाटलाचे लेख. थोरले पाटील म्हणजे तुम्ही भगवान आहात हो, तुम्हाला काय जातं बोलायला? तुम्ही थोरले पाटीला, तुम्ही थोरल्या पाटलाचे लेख. मी आहे गलीब एक. आम्ही सामान्य जीव होतो, प्रारब्धाच्या खुंट्याला बांधलेले, पाप पुण्याला असलेले आम्ही सामान्य जीव आहोत. तुम्ही परमात्मा आहात. मला म्हणता गाई लाख. मला सांगताय इंद्रिय आवर, ध्यानधारणा कर, साधन कर. हे आम्हाला काय जमणार आहे? नोकरी करायचं, पोट भरायचं का साधना करत बसायचं का तुमची प्राप्ती करायची? काय करणार? आम्हाला कसं जमणार? वेळ तरी मिळतो का? मला म्हणता गाई लाख किती धावले धावले काता लुतला पायी आम्ही घालाशी जातो भाई. किती धावायचं? प्रपंच करायचा का परमार्थ करायचं? सकाळी डबे करत बसायचे, मुलांना शाळेत पाठवायचं का जग ध्यान करत बसायचं? काय करायचं? सुख नाही, समाधान नाही. ज्याच्या करता करतो तेच त्रास देतात. सगळा प्रपंच दुःखी 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 दुःखी. काय कुठं सुख आहे बाबा? कर्तव्य तरी किती करायची? तुला कधी आठवायचं बाबा? काय करायचं? मला सांगतो सगळं सांभाळ. नाही जमत आहे बाबा. हे सगळे काम क्रोधाचे, त्रासाचे काटे आमच्या पायात घुसले, आम्ही रडतो तरी तुला समजत नाही. आपलं प्रतीक आहे. कंप्लेंट करतात देवाकडे. ऐका परत कडवं आता. तुम्ही थोलल्या पातलाचे लेख मी आहे गलीब एक. मला म्हणता गाई लाख किती धावू. लाख म्हणजे राख, गाई राख. किती धावले धावले काता लुतला पायी आम्ही घालाशी जातो भाई. पुढचं कडवं काय? पिवलीले काली पिवलीले गाय आहे तान्हेली या गवल्याची धवली गाय पलाली मला देखोनी गवली हा कामाली काली थांबलिले थांबलिले फिलून घेतली खाली आम्ही घालाशी जातो भाई. काळी, पिवळी आणि पांढरी अशा 3 गायींचं वर्णन आहे. काळी गाय म्हणजे तामस स्वभाव, पिवळी गाय म्हणजे राजस स्वभाव आणि पांढरी गाय म्हणजे सात्विक स्वभाव. अशा 3ही स्वभावांनी युक्त अशी सगळी मंडळी आपण आहोत की नाही? मग आता ते काय म्हणतात? पिवळी आणि काळी गाय सगळी ताणलेली आहे, तहान लागलेली आहे. आम्हाला सगळं हवंय हवंय हवंय, आम्हाला काही मिळत नाहीये. तू तृप्त आहेस रे बाबा, तू भगवान आहेस. आम्हाला तर सगळ्या प्रपंचातल्या गोष्टी लागतात ना. आम्ही कोणाकडे मागावं, कुठं जावं, काय करावं आम्हाला काही समजत नाही. या गवल्याची धवली गाय पळाली. ह्या गवल्याची म्हणजे कृष्णाची, धवली म्हणजे सात्विक गाय. सात्विक लोक बरे असतात, तुझ्या उपासनेमध्ये राहतात आणि जातात बाबा तुझ्या बरोबर. आमच्यानी उपासनाही धड होईना, आमच्यानी काही साधन धड होईना, काय करावं? या धवल्याची या गवल्याची धवली गाय पळाली मला देखोनी गवली हाका मारी. अरे मी खालीच राहिलो, सात्विक माणसं तुझ्या बरोबर पटापट निघून जातात उपासना करून. आम्हाला कुठे जमतंय सगळं? आमच्या गायी तशाच राहतात आणि मी खालीच उभे होतो, बरोबर वरते आणि शाण्यावरून वरनं हाका मारतोच, लवकर ये लवकर ये. अरे जमत नाही बाबा आम्हाला, कसं येणार तिकडे? मग शेवटी काय केलं? काली थांबलिले. आम्ही थांबलो बाबा, नाही चढू शकत रे कृष्णावरती. काली थांबलिले थांबलिले फिलून घेतली खाली. जातो बाबा, आमच्या जमणार नाही, आम्ही आमच्या गायी घेतो आणि जातो बाबा. नाही जमत बाबा कृष्णा आम्हाला. काय सांगू तुला? पुढे काय म्हणाले? मला माहिती आहे म्हटले, तू लबाड आहेस, तू तुझ्या माणसांचं बरोबर सगळं करतोस. आरोप केलाय बरं. इथे जे सगळे चांगले चांगले धनवान लोक आहेत ना, त्यांना सगळं देतोस तू. आम्ही गरीब आहे ना, आमच्याकडे धुमकून बघत नाहीस, आमच्याकडे लक्ष देत नाही. आम्ही परमार्थाला लागलं की बरोबर आमच्या मार्गामध्ये अडचणी उत्पन्न करतो. बाकीचे किती सुखी आहेत सगळे, आम्ही परमार्थ करावर आम्ही दुःखी. का रे बाबा असं? हा कुठचा उलटा न्याय म्हणतोय, तक्रार केली आहे. काय म्हणले बघा? काल बल्लाचले बल्लाच खलवश केला. खरवस म्हणजे खाऊ छानपैकी मस्त. काल बल्लाचले बल्लाच खलवश केला तुम्ही शगल्यानी फाल फाल घेतला. सगळ्यांना बरोबर वाटलेलं आहेस तू. सगळे सात्विक संत मंडळी साधू सगळ्यांना भरपूर तू प्रसाद बिसाद वाटतोस रे. उपासना करतात तुझी म्हणून सगळं. मी गलीबले म्हणून थोलका दिदला. आम्ही गरीब आहोत, आम्हाला जमत नाही म्हणून आमच्या वाटेला थोडस का? काय रे बाबा कृष्णा? मी गलीबले म्हणून थोलका दिदला तू म्हणशीलले याला समजत नाही आम्ही घालाशी जातो भाई. तुला काय वाटतं? मला समजत नाही.
अरे एवढा पण मी नाहीये, मला सगळं कळतं तू काय काय करतोस आणि काय काय नाही, मला सगळं समजतो. जाऊ दे बाबा, कुठे तुझ्या, मी जातो, रडायला लागला तो, मी जातो, मला नाही जमत आहे. तेवढ्यात कृष्ण काय म्हणतात, प्रेम डोळ्यात पाणी आलं महाराज भगवंताच्या, की अरे हा का तक्रारी करतो, जे जसे बाकीचे मला प्रिय आहेत तसा हा पण माझा आहे ना, हा पण मला प्रिय आहे, हा माझा आहे. मग शेवटी कृष्ण काय म्हणाले त्याला, कृष्ण म्हणे रे उगारा ही बोबड्या, तुझ्या गाई रे मी चवळवितो गड्या, नाहीतरी धाडतो गोपाळांच्या जोड्या, नामा म्हणे रे गोष्ट रोकडी पायी, आम्ही घलाशी जातो भाई. कृष्ण काय म्हणतो, अरे उगारा रे बाबा, काळजी कशाला करतो, तुला कोणी सांगितलं गायी वळवायला, नाही जमत ना, तू माझ्या बरोबर ये, तुझ्या सगळ्या गायी मी वळवतो, तुझा प्रपंच संबंध मी बघून घेतो, तू काळजी करू नकोस, तू माझ्या बरोबर राहा, म्हणजे माझं ध्यान कर, नामस्मरण कर, तुझा सगळा प्रपंच मी बघून घेतो, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि तुला कंटाळ येत असेल ना तरी धाडतो गोपाळांच्या जोड्या, तुला सत्संग देतो, संतांची संगती देतो, सगळ्या गोपाळांना तुझ्या बरोबर पाठवतो, म्हणजे सत्संगात राहिलास की तुला दुसरे विचार येणार नाहीत, तू शांत राहशील आणि तुझा संसार तिकडे मी सांभाळतो. आहे की नाही? बघा, गोरा कुंभाराची मडकी कोण करत होतं, कृष्ण परमात्मा करत होते. सावता माळ्याच्या शेताला पाणी कोण देत होतं, भगवान श्रीकृष्ण देत होते. नामदेव महाराज कीर्तन करून थकले की घाम कोण पुसीत होतं, कन्हैया पुसीत होता. काय सांगितलं, लक्ष माझ्याकडे ठेव, बाकी सगळं मी बघतो, तुझे प्रपंच. तसं आपण लक्ष द्यायला पाहिजे. आपण लक्ष देत नाही म्हणून प्रश्न आहे. जर आपल्याला नाही जमत आहे ना, भगवंतावर द्या सोडून आणि अखंड चिंतन विठोबाच आहे. भगवंताचं चिंतन तुम्ही करत राहिलात ना, तुमचा सगळा प्रपंच तो करेल, 100% करेल, मी सांगतोय. आणि तेच वचन देतोय काय, की नाहीतरी धाडतो गोपाळांच्या जोड्या, म्हणजे तुझं मन रमेल. नामा म्हणे गोष्ट रोकडी आहे, उद्या होईल, परवा होईल, 100 वर्ष ध्यान करून, 50 वर्ष तपश्चर्या करून नाही, आता या क्षणाला म्हण, कृष्णा मी तुझा आहे, तू माझा आहेस, मी तुझ्या आश्रित आहे आणि मी तुला शरण आहे, आता तू बघ. एवढं नुसतं म्हणायची खोटे की तुझा प्रपंच माझा झाला, आता मी बघतो, काळजी करू नकोस. आणि हे खरं आहे, तुम्ही करून बघा. आजच्या आज रोकडी प्रचिती येईल. आज जाण्यापूर्वी या पांडुरंगाला सांगून जा, मी तुझा आहे आणि तू माझा आहेस आणि मी तुझा पूर्ण आश्रित आहे, मी तुला पूर्ण शरण आहे, माझ्या बाबतीत जे योग्य आहे ते तू कर, मला आवडेल, बस. हे म्हणायची खोटी. बघा उद्यापासून कसं सुंदर प्रपंच चालतात. आणि बघा प्रत्येक घटनेमध्ये त्याचा हात बघा. मग जे घडेल ना, चांगलं जे काही घडेल त्या घटनेमध्ये त्याचा हात बघायला शिका, की हे त्यांनी केलंय, हे त्यांनी केलंय, हे त्यांनी केलंय. लक्षात आलेत अर्थ? आता पुन्हा एकदा बोबडा म्हणतो, अख्खा अर्थ तुमच्या लक्षात येतीलच. किती प्रेमाने पोटाशी धरलंय त्याला. अरे का काळजी करतोस, मी आहे ना, मी करतो सगळं, तू काही काळजी करू नको, मी तुझं सगळं करतो, तू शांत राहा. ते आपल्याला सुचवलंय. नाही जमत ना प्रपंच, कटकटी आहेत ना, मग देवाने आपल्याला जवळ घेतलंय पोटाशी आणि म्हणले सगळा प्रपंचाचा भार माझ्यावर टाक आणि माझ्या चिंतनात स्वस्थ राहा. भागवताला जा, रामायणाला जा, सत्संगाला जा, तिथे शांत राहा, तुझं बाकी सगळं मी पाहतो आणि खरंच पाहता. इथे जुनी मंडळी आहेत, त्यांना विचारा भगवंत पाहतो की नाही. 2012 पासून आज 2021 आलेला आहे. एवढे वर्ष ही मंडळी सत्संग करणारी आहेत, यांचे प्रपंच चालतात की नाही जरा झाल्यावर विचारा त्यांना. काय करतात, एकही दिवस सत्संग बुडवत नाही, प्रत्येक सत्संगाला हजर असतात. आमच्या गोंधळेकर मावशी आहेत, आमचे तेलंग काका आहेत, आमचे कमालिया अंकल आहेत, बापू कोतवाल आहेत, सगळी मंडळी आहेत. ही सगळी अनुभव विचारा त्यांना, परमार्थाचे अनुभव काय ते सांगतील. देव कसा सांभाळतो, कसा सांभाळतो. तुम्ही फक्त त्याला म्हणा मी तुझा आहे. आता परत बोलला म्हणतो, अर्थ तुम्ही लक्षात घ्या. आता कुतना थमालले थमाल आपुल्या गाई, आम्ही घराशी जातो भाई. कुतना थमालले थमाल आपुल्या गाई, आम्ही घराशी जातो भाई. तुम्ही थोलल्या पातलाचे लेक, मी आहे गलीब एक, मला म्हणता गाई लाख, किती धावले काता लुटला पायी, आम्ही घराशी जातो भाई. कुठना थमाल आपुल्या गाई, आम्ही घराशी जातो भाई. पिवलीले काली पिवलीले गाय आहे तानेली, या गवल्याची धवली गाय पलाली, मला देखोनी गवली हा कामाली.
काली थांबलिले थांबलिले फिरून घेतली खाली आम्ही घराशी जातो भाई कृष्णा थमालले थमालले थमाल आपुल्या गाई आम्ही घराशी जातो बाई काल बलाच खलवश केला तुम्ही सगळ्यांनी फाल फाल घेतला मी गरीबले म्हणून थोडका दिसला तू म्हणशीलले याला समजत नाही आम्ही घराशी जातो भाई कृष्णा थमालले थमालले थमाल आपुल्या गाई आम्ही घराशी जातो भाई कृष्ण म्हणे रे उगारा ही बोबड्या तुझ्या गाई रे मीच वळवितो गड्या नाहीतरी धाडतो गोपाळांच्या जोड्या नामा म्हणे रे गोष्ट रोकडी पायी आम्ही घराशी जातो भाई कृष्णा थमालले थमालले थमाल आपुल्या गाई आम्ही घराशी जातो भाई आम्ही घराशी जातो भाई आम्ही घराशी जातो भाई पुंडलिक वरदा हरी विठ्ठल पाणी दे थोडं बोबडा अशा पद्धतीने हे आपल्याला सांगण्याकरताय प्रापंचिक लोकांना द्यायचंय का हा, इथून इथे ठेव हो. त्यांना सांगून द्या तिथे ठेवलं आपल्याला या बोबड्यातून मार्गदर्शन आहे भगवंताचं की मी आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही सगळा प्रपंच माझ्यावर सोपवा आणि फक्त माझ्या चिंतनामध्ये निर्धास्त राहा तुमचा सगळा प्रपंच मी पाहतो आणि जेवढी म्हणून संत मंडळी आहेत ना जरा त्यांच्याकडे कटाक्ष टाकलं तर तुमचं लक्षात येईल की त्यांचे सगळ्याचे प्रपंच भगवंतच चालवत होता नाही का तुकाराम महाराजांच्या हातून त्यांना शेत सांभाळायला दिलं होतं रंगले चिंतनामध्ये आणि पिकांची नासधूस सगळ्या जनावरांनी केली महाराज त्यांना काही टेन्शन आलं नाही त्रास घ्यायला गेले नाहीत इतर कोणाकडे गेले नाहीत कंप्लेंट करायला गेले नाहीत की आणि भांडायला गेले नाहीत ते काय म्हणले पांडुरंगा हे तूच केलेलं आहेस ही दृष्टी आली पाहिजे चांगलं झालं तरी परमात्म्याच्या इच्छेने आणि वाईट झालं तरी त्याच्या इच्छेने त्याच्यात आपलं काहीतरी चांगलं असतं पुढचं ते आपल्याला वाईट नसतं म्हणून आपण वाईट म्हणतो म्हणजे पांडुरंगा हे तूच केलेलं आहेस तुला जर वाटतं लोकांनी मला नावं ठेवावी आणि माझं घर विक्रीला जावं तर तुझी इच्छा पांडुरंग 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 भजनात रमले आणि झालं काय महाराज कुठलंही पीक काढायला 6 महिने लागतात कमीत कमी 4 महिने तरी लागतात 3 दिवसात सगळं पीक जसंच्या तसं आलं महाराज धान्याचा पाऊस पडला ज्या शेतामध्ये 2 खंडी पीक वर्षाला येत होतं तिथं 20 खंडी पीक आला आणि त्या मालकाला कळलं हे तुकोबांच्या भजनामुळे झालं लाज राखली की नाही भगवंतानी महाराज ते काय म्हणले मी आहे तू कर सावता महाराज शेत सगळं लावून पीक आल्यानंतर गावातल्या लोकांनी पिकांची नासधूस केली आणि सगळं शेत जाळलं किती मेहनत लागते 6 महिन्याने सगळं शेत जाळलं त्यांनी पुन्हा काम करायला घेतलं पहा ते म्हणले हे पांडुरंगाची इच्छा आहे काम करायला घेतल्याबरोबर एक फावडा मारला बरोबर सगळं पीक जसंच्या तसं उगवलं ते कोणी केलं पांडुरंगाने केलं महाराज सावता महाराज भजन करत करत शेताला पाणी द्यायचे आणि म्हणायचे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी सगळीकडे त्याला भगवंत किती चिंतन भगवंताचं आहे मग पाणी कोण द्यायचं मोठ असायची पूर्वी पाणी द्यायला शेताला मोटर नव्हती मोठ होती चांबड्याची असं मोठा बॉक्स असायचा तो विहिरीत ढकलायचा तो खेचायचा आणि पाडायचा म्हणजे शेताला पाणी द्यायचं हे काम कोण करत असे एवढ्या मेहनतीचं पांडुरंग परमात्मा नामदेव महाराज तर काय भक्तीचा कळस महाराज कीर्तन करायचे आणि घाम आला की बसायचे मी पुसणार नाही पांडुरंगात तुला पुसावं लागेल
मग पांडुरंग परमात्मा यायचे, नामदेव महाराजांना मांडीवर घ्यायचे आणि आपल्या शेल्याने घाम पुसायचे. तर बरं वाटलं पाहिजे ना, आता आलास, एवढ्या वेळेस मला घाम येत होता तेव्हा कुठे होतास तू? अरे चुकलं चुकलं नाम्या, चुकलं, मी पुसतोय ना घाम, बघा कसं होतं. हा, ही भक्ती आहे महाराज. तुम्ही नाम घ्या, बाकी सगळं मी करतो. आणि हा आत्ताचा माझा अनुभव आहे. मी नाम साधने व्यतिरिक्त बाकी आयुष्यावर काही केलं नाही आणि माझं सगळं चाललंय भगवंताच्या कृपेने चाललंय. काय चाललंय सांगू का तुम्हाला? काय चाललंय? वाईट झालं नाही अशातलं भाग नाही. अख्खं आयुष्य उलथापालथ झालीये, होऊ दे, त्याची इच्छा, त्याचे परिणाम आता काय आहेत? सुंदर आयुष्य आहे. काय सुंदर आहे? काय श्रीमंती आहे? नाही. काय खिशात पैसे आहेत? नाही. पण जेव्हा ज्या गोष्टीची व्यवस्था व्हावी असं वाटतं ताबडतोब व्यवस्था होते. मग काय करायचं? पैसा, काय करायची माणसं, सगळं होतं, चाललंय. आणि ही जादू मी रोज बघतोय, रोज 24 तास. जरा खोकला येत नाही आत्ता का औषध समोर हजर असतं. किती सांगू मी अनुभव, स्वतःचे अनुभव सांगू नये, पण तुमची भक्ती दृढ व्हावी याकरता मी सांगतोय. मी या सगळ्यातून गेलेलो आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये 70-80 वर्ष गेला नसाल असल्या भयंकर प्रसंगांमधून मी गेलेलो आहे, पण तरी जिवंत आहे त्या एकाच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने. आणि एवढं होऊन सुद्धा त्यांच्याच कृपेने माझा परमार्थ चालू आहे. आणि आता मात्र स्वस्थता आलेली आहे. महाराज म्हणाले 50 वर्ष प्रपंच करून सुद्धा हाती दुःखच लागणार आहे, त्यापेक्षा निम्मे वर्ष तरी परमार्थ केला तरी काम होईल. आणि बरोबर निम्मे वर्ष म्हणजे 25, त्या 25च्याही निम्मे वर्ष 12च वर्ष माझा परमार्थ झाला आणि सफल झाला. आधी जन्म सफल झाला किंवा झालं काम, काम झालं. काय काय काम झालं? अखंड चिंतन त्यांच्याच कृपेने चालू आहे आणि त्यांच्याच कृपेने प्रपंचही चालू आहे. आणि माझ्याकडे आता एक प्रपंच नाहीये, हजारो प्रपंच आहेत माझ्याकडे आता. आणि ते सगळे मी पांडुरंगाला दिलेले आहेत आणि तो बरोबर पाहतो. खरंच बोलू नये स्वतःबद्दल, पण तुमचा अनुभव दृढ व्हावा याच्यासाठी सांगतो. मग याच्यात माझं महत्व किती? शून्य. मी कोण आहे? मी हरीचा दास आहे, तुमच्या सगळ्यांच्या चरणाचा दास आहे. तुम्हाला कथा ऐकून त्याची निष्ठा तुमच्या मनामध्ये दृढ करण्याचं मोठं काम माझ्यासारख्या क्षुद्र माणसावर आलेलं आहे. माझ्यात त्यांनी काय पाहिलं मला माहिती नाही, पण मला इथे बसवलंय. मी त्यांचा पोपट आहे. सगळं ते बोलतात, मी तर निमित्त आहे. मला काहीही येत नाही. आणि याचा अनुभव तुम्हाला जाऊया तर बोलायचं घ्यायचा असेल. व्यासपीठावर बसल्यानंतर माझं बोलणं वागणं चालणं सगळं निराळं असतं आणि इथून उतरल्यानंतर बोलणं वागणं चालणं वेगळं असतं. हे तुम्हाला कळेल सत्ता काय असते. मला काहीही येत नाही. आज काही प्रश्न इथं विचारलात तर सांगता येईल. इथून उतरलो, कपडे बदलले, काही जमणार नाही, येणार नाही, मला काही येत नाही. मला एक कळतं, ही माऊली आहे आणि मी मुलगा आहे, सगळं होतं. काही करू नका, असेल आश्रित आश्रित बरोबर सांभाळलं जातं. त्याला सांगा नाही जमत मला काही, पण बाकीचे असाधन पण काही करू नका. साधन म्हणजे काय? भगवंताकडे जाण्याची वृत्ती. आणि असाधन म्हणजे काय? त्याच्या विरुद्ध गोष्टी, सिनेमे, गाणे म्हणणे, अमकं करणे, तमकं करणे, दुसऱ्या विषयांमध्ये लक्ष घालणे, हे काही करू नका. आणि हे साधन जमत नाही ना, नुसतं बसा. भगवंता मी तुझ्याकरता बसतोय, मला साधन बिधन करता येत नाही, मी तुझ्या आश्रित आहे, तू बघून घे. पण असाधन करू नका. तुम्ही बसल्या बसल्या तुमचं चिंतन सुरू होईल, बरोबर लक्ष पांडुरंगाकडे जाईल, कथा चालायला लागेल. स्वप्नामध्ये सुद्धा रात्री जागेपणी सुद्धा तेच प्रसंग आठवतील. हे चिंतन स्वतः भगवंत देतो. लक्षात घ्या. तुम्ही जर त्याच्या आश्रित राहिलात तर खरोखर आनंद आहे. हो, काय करता? काही करू नका, सोपून द्या आणि तुमची कर्तव्य जरूर करा. जेवढी जमतील तेवढी करा. नाही जमणार त्याचा राम काईवारी आहे, बघेल तो काय करायचं. काय टेन्शन घेता डोक्याला? आहे ना तो, बघून घेईल. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. एका नगरीचा राजा होता. तो काय बरीच वर्ष लग्न करीत नव्हता, पण त्या नगराला, त्याच्या राज्याला एक दिवस एक बाई झाडू मारत होती, मुलगी, तरुण मुलगी. त्या झाडूवालीवर त्याचं प्रेम बसलं आणि तो काय म्हणला, मला तुझ्याशी लग्न करायचं. अहो पण मी झाडू मारते. मग काय झालं म्हणाले, सगळे सारखेच असतात, काही प्रश्न नाही, मला काही उच्च नीच भेद नाहीये, तुम्ही देवच आहेस, मला तुझ्याशी लग्न करायचं. तिला आनंद झाला आणि ती राजाची राणी झाली. रात्री झोपले, लग्न बिग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी उठली ती आणि झाडू शोधायला लागली इकडे तिकडे. का? तर जाऊन सगळी झाडू मारायला लागेल ना, काम आहे. राजा काय म्हणलं, वेडीबिडी का करून, आता तू राणी झालीये, आता फक्त अशी टाळी वाजवलीस की हजारो जगे धावत येतील तुझ्या सेवेला, तू फक्त टाळी वाजव. काय म्हणता? मग वाजव टाळी. वाजवल्यावर हजारो नोकर आले. काय पाहिजे सांगा. तिला एवढा आनंद झाला. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी व्हावे. तो राजा आहे ना, वाहनं त्याचे
वा त्याचे. हे बघा, एखादा श्रीमंत मनुष्य असेल ना, श्रीमंत मनुष्य, त्याची जर का सगळी पैशाची प्रॉपर्टी तुम्हाला पाहिजे असेल ना, त्याची चापलुसी करावी लागते, खूप चापलुसी करावी, चमचागिरी करावी लागते, तरी सुद्धा तो सगळं देतच नाही तुम्हाला. तुम्ही त्याची कितीही सेवा करा, फार फार तर त्यातलं एक 10% आपल्या नावावर करतो. चला आयुष्यभर याने सेवा केली 10%. त्याचा मुलगा त्याचं काहीच ऐकत नाही, त्याचे कुठलीच कामं करत नाही, तरी सगळी प्रॉपर्टी त्याला मिळते. काय मग भगवंताचा पोरग व्हा. कळलं की नाही? त्याची सगळी प्रॉपर्टी आपल्याला मिळेल. त्याची प्रॉपर्टी म्हणजे काय? कुठल्याही परिस्थितीत अखंड समाधान, ही त्याची प्रॉपर्टी आहे. काही नाही, चला एकच, त्याला भगवंताला एकच सांगायचं, बाबा रे मी तुझा आहे, तू माझा बाप आहेस नाही मी तुझा पोरगा आहे, तू माझी आई आहेस नाही मी तुझा पोरगा आहे. झालं साधन. त्याला काही सेवा करावी लागते? तो घरचा नोकर किती, साहेब इथे बसा, साहेब इथे बसा, साहेब कॉफी आणून, चहा आणून, सगळं. आणि ते पोरगं मोबाईलवर पडलेलं असते तिथे खुर्चीत, बाप आला तरी उठत नाही. पण प्रेम कोणावर आहे? पोरावर आहे. म्हणून त्याचं पोरगं व्हा. पण पोरगं होण्याचा अधिकार केव्हा होईल? आपलं मनापासून सेवा करा, मग पोरगं व्हा. सांगा मनापासून की तू जे माझ्यासाठी करशील ते माझ्या हिताचं, त्यामुळे तू जसं चालवशील तसं मी तुझ्या आश्रित आहे, असं करणं म्हणजे मोठमोठ्या हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या साधूंना जे साधणार नाही ना, ते तुम्हाला सगळ्यांना साधेल, हे मी तुम्हाला अनुभवाने सांगतो आहे. फक्त आपल्या मागण्या काही नसल्या पाहिजे. आपण मागावं, त्याने दिलं रामाची इच्छा, नाही दिलं रामाची इच्छा, असे राहा. असे राहिलात ना सगळं होतं. मग तुमची काळजी त्याला लागते. घरात एक तानं बाळ असतं आणि 10 वर्षाचं पोरगं असतंय. पोरगं खायला, आई खायला दे, आई खायला दे, दिवाळीचा फराळ दे, आमक दे, चकली दे, शंकरपाळे दे. आई म्हणते मेल्या, हात दिलेच ना देवाने, उठ त्या किचन मध्ये, जे डब्यातनं काढ तिकडनं, घे, बोलू नको सारखा. तू जाऊन विचारा घेतो. ते लहान बाळ काहीच मागत नाही, ते बसलेलं असतं शांत. ती आईच मागे मागे फिरते. याला तहान लागली असेल का, याला भूक लागली असेल का, बाबा रे हे खा, बाबा रे हे खा, हे पाणी पी, हे दूध पी. तीच मागे मागे फिरते. मी म्हटलं अहो तुम्ही असं काय करता, याला तुम्ही काढायला असेल त्याला सांगा. अहो त्याला कळतं का? ते आम्हालाच बघावं लागेल. कळलं का? ज्याला कळतं तो ज्ञानी, त्याला स्वतःच्या हाताने सगळं घ्यायला लागतं. ज्याला कळत नाही तो भक्त, अहंकार शून्य, त्याला देवच बघतो, मग सगळं कडेवर उचलून घेतो. म्हणून भक्ती सोपी आहे. ज्ञानी व्हायला जाऊ नका, भक्त व्हा, त्याच्या आश्रयाने राहा. कितीतरी वृंदावनमध्ये आश्रित लोक नुसते त्याच्या जीवावर पडून आहेत. सगळ्यांचा सांभाळ होतो. सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला आईसे नाही. सांगितलं ना एकनाथ महाराजांनी. मग काय करावं लागेल? काही करायचं नाही. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. अतिशय आवडता अभंग आहे आम्हाला. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कुठल्याच गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणत आहे, माहिती आहे त्याला. साव सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. पशु पक्ष्यांना कोण आणून देतो जेवण? नोकरीला जातात, पगार घेतात का? तुझं मोकलीला ऐसे नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश आहे. कृपा कृपा आणि कृपेसाठी आश्रित. त्यांनी कृपा केलं तर काय होणार नाहीये? सांगा, मी तुमच्या आश्रित आहे, बरोबर कृपा होईल आणि सगळे भोग बिग प्रारब्धाचे जातील. कसले पत्रिका, कसले नारायण नागबलीन, कसलं काय करताय? पैसे घालवता कारण नसताना परमात्माला 1 रुपया लागत नाहीये, काही गरज नाही, कुठे 1 पैसा खर्च करायची गरज नाही. त्याला शरण जा, सगळं होतंय. एवढं सगळं उद्योग करून सुद्धा झालं का तुमचं काही? आहे ना, थोड्या वेळापुरतं नाहीच होतं, परत येतं. ते काय म्हणतात? भोग भोगावे लागतात. हो, अरे मग करायचं कशाला? स्वतः तुकाराम महाराज म्हणाले, भविष्य ना सुटे भोगले वाचोनी, भोग तो ना घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. म्हणून मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा, आणि का रुसावे न लगे बहुता, आपुलिया संचिता वाचोनिया. तुका म्हणे भार घातलियावरी, होईल कैवारी नारायण. मग त्या नारायणाला भार घाला ना हो. कशाला 10 ठिकाणी भटकता, एकाच्याच आश्रित राहा. हे बघा, एक सांगतो तुम्हाला. 10 सेवक, 10 मोठे मालक आहेत कंपनीचे. बरं, एक सेवक आहे, तो प्रत्येकाला सांगतो, हो मी तुमच्या आश्रित आहे,
दुसऱ्याला सांग मी तुमच्याही आश्रित आहे, तिसरं मी तुमच्या आश्रित आहे. ते 10 एकत्र झाले की काय म्हणतात, लबाडा लेखाचा. याच्या नादी लागू नका. तुला पण सांगतो मी तुमच्या आश्रित आहे, तुला पण सांगतो आश्रित आहे. हा कोणाच्याच आश्रित नाही, काम काढून घ्यायला आलाय. पण जो एक असतो तो फक्त एकाच्याच आश्रित असतो. ते बाकीचे 9 वाले केले म्हणतात तुम्हाला काय करायचं ते करा, मी यांच्या आश्रित आहे, हे माझं बघून घेते. मग ते बाकीचे 9 काय म्हणतात, अरे हा प्रामाणिक आहे, हा पाहिजे. एक धरला आम्ही रखुमाईचा पत, अनेकाचे काम नाही. आता इतर देवतांकडे गेलात ना तर ते हे म्हणतील लबाडायला एखादा, प्रत्येकाकडे मागत बसतो काहीतरी. हा पण एकालाच धरलं तर बाकीचे सपोर्ट करतील की प्रामाणिक आहे. कुठे 10 ठिकाणी तडफडतात, कशाला जातात, काही करून काही होत नाही. मला तुम्ही खरंच क्षमा करा, माझं बोलणं बऱ्याच लोकांना पटत नाही, पण ते तुम्हाला पटावं म्हणून मी काही सांगत नाही. पटव नाही तर नको पटव, जे आहे ते सरळ सरळ आहे. त्या घराच्या दिशा बदलून काय होतो, इकडची भिंत पाडली तिकडे उडी गेली, आरशे लावले, पिरॅमिड ठेवली, काय होतं त्यांनी? तुमची कर्म चांगली नसतील तर काय होणार आहे? फळं तर बघायला लागणारच आहेत तुम्हाला. हे घर चांगलं नाही, दुसऱ्या घरात जावे, काय घर चांगलं नाही, तुमची कर्म चांगली नाहीत. चांगलं कर्म करा. चांगलं कर्म काय, वाईट कर्म तर झाली ना, फळ तर आलंय ना वाटेला, मग आता चांगलं कर्म करा. चांगलं कर्म काय आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हे एकच चांगलं कर्म आहे. नामस्मरण करा, त्यांनी बाकीची सगळी कर्म जातील, सगळी कर्म धुतली जातील. त्यांनी हे एक कर्म करा, अखंड 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 हरिनाम, लक्षात घ्या. आणि खरंच सांगतो त्यांनी बदल, आश्रित व्हा त्याच्या. आम्ही तुझ्या आहोत रे बाबा भगवंता, जसं तू ठेवशील तसं. हा बघा, एक राजा होता, त्याने गुलाम विकत घेतले होते, सगळे गुलाम विकत घेतले होते त्याने. आणि प्रत्येक गुलामाला तो विचारत होता तुझं नाव काय, अमकं काय, तमकं काय, तमकं काय, मग तुझी व्यवस्था कशी करणार, त्या गुलामाची व्यवस्था करायचं. एक गुलाम असा गप्प उभा होता. त्या गुलामाला विचारलं, हे गुलाम तुम्हारा नाम क्या है? तो गुलाम काय म्हणला, हुजूर गुलाम का अपना कोई नाम नहीं होता, जो आप नाम दोगे वही मेरा नाम है. अच्छा गुलाम तुम क्या कपड़े पहनते हो? हुजूर गुलाम को अपनी कोई रुचि नहीं होती, जो आप कपड़े पहनाओगे वो हम पहन लेंगे. अच्छा गुलाम तुम क्या खाते हो? हुजूर आप जो खिलाएंगे वो हम खा लेंगे. गुलाम तुम कहां रहते हो? हुजूर आप जहां रखोगे वो हम वहां रह लेंगे. तो सिंहासनावर खाली उतरला, साष्टांग दंडवत घातलं. ते बोले हुजूर ये क्या कर रहे हो? इसी भावना से अगर मैं मेरे भगवान के साथ, मेरे सदगुरु के साथ रहा होता तो मेरे जिंदगी का बेड़ा पार हो गया होता. असं राहायला पाहिजे भगवंतापुढे. तू ठेवशील तसं, तू देशील ते, तुला जे आवडेल ते. मी तुझा आहे याचा अर्थ तो आहे. पत्नी कशी समर्पित असते पतीला, की मी तुमची आहे, ती मिरवताना पण सगळीकडे मी यांची आहे म्हणून मिरवते बघा. आणि म्हणून ती श्रेष्ठ असते. महासती कशा करता, मी त्यांची आहे म्हणून ती मिरवत असते सगळीकडे. समर्पण, त्यांना जे आवडेल ते, त्यांना हे आवडतं. कसं असलं पाहिजे, स्वतःचं अस्तित्वच स्त्री नाहीसं करते पती पुढे, म्हणून ती देवी आहे. आणि म्हणून पुरुष सुद्धा, तुम्ही बघा लग्नाला 10 वर्ष झाल्यानंतर पुढचे सगळे वर्ष नवराच ऐकतो बायकोचं. का? कारण तिने मनापासून केलेलं असतं, सगळं मनापासून केलेलं असतं. समर्पित होताना तुम्ही, समर्पित व्हायची सवय आहे. सगळ्या गोपी समर्पित होता कृष्णाला. कृष्णा तू आमच्या जो बरोबर राहिलास तरी आनंद आहे, नाही राहिलास तरी आनंद आहे, कारण आमच्या मनातला कृष्ण तू कुठे नेऊ शकत नाहीस. मनात आश्रित 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 म्हणून सारखा कृष्ण तिथेच असायचा. जरी मथुरेला असला तरी मनाने कृष्ण कुठे असायचा? वृंदावनात. सारखं सारखं आश्रित आश्रित अखंड चिंतन भगवंताचं व्हायला पाहिजे. जितकं तुम्ही चिंतन कराल ना भगवंताचं, तितकी तुम्हाला अनुभव यायला लागेल. अनुभव यायला किती दिवस लागतील? आता 5 मिनिटं पण लागणार नाहीत, 1 सेकंद पण लागणार नाहीत. म्हणा मी तुमचा आहे, मी तुमची आहे, बघा तुम्ही काय होतं चमत्कार. हे सांगण्यासाठीच सगळं भागवत आहे. प्रल्हादाने काय केलं? जय जय नारायण नारायण हरी हरी. ध्रुव बाळाने काय केलं? ओम नमो भगवते वासुदेवाय. त्यांची नावं आज भागवतात आहेत. त्यांनी काय केलं? किती लाखाचं पॅकेज होतं प्रल्हादाला? ध्रुवाला किती लाखाचं पॅकेज होतं? अजामिळाला किती लाखाचं पॅकेज होतं? सांगा जरा. ज्यांची नावं भागवतात आली आहेत, आपण सांगतो पूजनीय आहे, किती पॅकेज होतं सांगा जरा. आपल्याला असं वाटतं आपण केवढे मोठे दिवे लावले. अहो काहीच नाही लावले. त्यांनी भगवंताची नाम घेतले आणि ते भागवतात जाऊन बसले. एकच मनुष्य जन्म आहे,
आणि आपण करतो ते काय आहे, जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला. ज्या कुटुंबाकरता सगळं करता ते कुटुंब तुमच्या पाठीत एक दिवस खंजिरी खूप असतील, काय केलं आमच्या करता, अरे वा मज्जा. हे ऐकण्यासाठी म्हातारपण आहे. म्हातारपण कशासाठी? हे ऐकण्यासाठी आहे प्रत्येकाला, बरं का. तरी आम्ही कुठे सुधारतो, भांडत बसतो, काय केलं नाही, हे केलं ते. अरे कशाला मोजत बसता? याचा अर्थ आहे की भगवंताचे व्हा. आता झालं तुमचं, संसार संपला. संपला म्हणजे मनाने. आता मनाने तुम्ही भगवंताचे व्हायला पाहिजे. शरीराने कर्तव्य केलीच पाहिजे संसाराची, कारण तो संसार दिलाय त्याने, तो त्याच्यासाठी करा. मनाने आता भगवंत बघायला घ्या. किती करणार, कोळसा जितका उगाळावा तितका तो काळा होतो. अहो चांगली संधी आहे. एक आई वडील आले होते माझ्याकडे, म्हणले अहो आम्हाला वृद्धाश्रमात टाकलं. म्हणलं सगळ्यात सुंदर काळ आहे आयुष्यातला. का? आता जबाबदाऱ्या काय नाही, भगवंताचे होऊन का अखंड भजन करा, बघा काय होतं. आणि त्यांनी खरंच मनापासून ते वर्षभर फक्त नामस्मरण केलं. वृद्धाश्रमात राहून तो मुलगा असून रडत रडत बोंबलत आले. म्हणले अहो चुकलं आमचं, तुम्ही घरी चला, राजासारखी तुमची व्यवस्था ठेवतो. आज राजेशाही थाटात आहेत. तुम्ही म्हणाल अरे वा, वृद्धाश्रमातून घरी परत जाण्यासाठी नाम घेऊ का? नाही बाबा, भगवंताचे होण्याकरता घ्या. म्हणजे बाकीच्या गोष्टी घडल्या तर घडल्या, नाही घडल्या तर नाही घडल्या. तुमच्या आनंदाला धक्का लागणार नाही. आपण काय ना, प्रत्येक गोष्टीत हिशोब असतो बघा. याने काय होईल पहिला प्रश्न. अहो तुम्ही भगवंताचे व्हाल, भगवंताचे झाल्यावर जे समाधान आहे ना, हो मला फार आनंद होतो जेव्हा हे असे कुठेतरी मी गेलो होतो वृद्धाश्रमामध्ये तिथे प्रवचनाला. तिथं लोकांना मी हेच सांगितलं, केवढं किती मोकळ्यात तुम्ही जबाबदारीतून, काही कामं नाही आहेत तुम्हाला, अखंड तुम्ही नाम घेऊ शकता, भगवंताचं चिंतन करू शकता, किती किती समाधान तुम्हाला प्राप्त होईल. ते समाधान तुम्ही लोकांना देऊ शकता खरोखर. आणि अशी माणसं मी पाहिलेली आहेत, अखंड समाधानात, अखंड आनंदामध्ये भगवंताचे झालेले आहेत. वृंदावनात तर किती अशी माणसं आहेत की सरळ नाही पटलंय तिथे जाऊन राहतायत आणि काही नाही, मिळेल भगवंताच्या कृपेने तर मिळेल, नाही तर नाही मिळणार. आणि बरोबर त्यांच्याकडे ती वस्तू येते. जेव्हा भूक लागते तेव्हा जेवण येतं, जेव्हा तहान लागते तेव्हा पाणी येतं. आणि मी आजारी पडलात की श्रीकृष्ण परमात्मा स्वतः येऊन सेवा करून जातो. असे कितीतरी उदाहरणं आहेत. युट्यूबला सर्च करा तुम्ही, सगळी सापडतील तुम्हाला. कितीतरी आहेत. आत्ताची उदाहरणं आहेत, आत्ताची. झाडाखाली बसलेले आहेत, सगळीकडे पाऊस पडतो, त्यांच्या आसनावर पाऊस पडत नाही. याला काय म्हणाल तुम्ही महाराज? याला काय म्हणाल तुम्ही? आपण भगवंताचे होतच नाही. भगवंतावर आपण आपला संसार कधी सोपवतच नाही, म्हणून आपल्याला अनुभव येत नाही. खरोखर तुम्हाला सांगतोय, काहीही विशेष करण्याची आवश्यकता नाही. असे राहा, असे. राधे राधेचा अर्थ हा आहे की मी संपूर्णपणे तुमच्या आश्रित आहे, मी तुमचं आहे, तुम्ही माझे आहात, मी तुम्हाला शरण आहे. ही वाक्य लक्षात ठेवा, पाठ करा. ही आत्ता तुमच्या मनात नसलं ना तरी हे रिपीट करा. पाठांतर घोकतो ना आपण, तसं देवापुढे रोज हे घोका. नाही 15 दिवसात भाव आला आणि तुम्हाला अनुभव यायला लागले तर बघा, नुसते म्हणा. हे बघा, ते लहान पोराला काही येतं का? आपणच शिकवतो, ABCD शिकवतो, पण ते स्वतः म्हणायला लागलं की आपल्याला किती कौतुक वाटतं. तसंच कौतुक देवाला आपलं वाटेल जेव्हा आपण असं म्हणायला लागतो ना. मनात नसला भाव तरी सुद्धा म्हणायला लागलो ना की त्यांना कौतुक वाटतं. आणि मग ते भाव प्रदान करतात, भक्ती प्रदान करतात, तुमची व्यवस्था करतात, तुमचा आनंद बिघडू देत नाही. हे सगळं होतं. भांडायचं ना, अहो भांडा की देवाशी. आपला तो आहे ना, बाकीच्यांची कशाला भांडता? ह्याच्याशीच भांडावं. मग तो काय करतो? एक तर तुमचं काम करून देतो, नाही तर गप्प बसतो. किती लोक तुमच्या घरात ऐकून घेतात तुम्ही भांडायला लागले की नाही ना, ऐकून प्रत्युत्तर येतात ना, तो बिचारा गप्पच बसतो, तो काहीच बोलत नाही. भांडावं ना त्याच्याशी, प्रेमाने बोलावं ना त्याच्याशी, मागावं ना त्याच्याकडे सगळं काही. कोणाकडे मागणार? हे बाबा तू दे, आम्हाला काय द्यायचं ते, आमचं तुझ्याशिवाय जगामध्ये दुसरं कोणी नाही. द्यायचं असेल तर दे, नाही तर मागण्याची इच्छाच काढून टाक. मनात त्या वस्तूची इच्छा काढून टाक. तो दोघांपैकी एक नक्की करतो. एक तर वस्तू तर देतो ना, ते इच्छाच नाहीशी करतो. इच्छा नाहीशी केली ना की तुमच्यासारखा आनंदी कोणी नाही. खरोखर सांगतो, काहीच नको. ज्याला काहीच नको आहे ना, तो या जगात श्रीमंत आहे, आनंदी आहे तो खरा. अहो किती मजा आहे, तुम्हाला काय सांगू, किती सांगू. असो, एकच आहे सगळ्याचं सार. प्रपंचातली कर्तव्य करा, मनाने मात्र भगवंताचे होऊन राहा. एवढ्यासाठी हे सगळं आहे. हे सगळं पोथीचं सार आहे. आणि सगळ्या भक्तांनी हेच केलेलं आहे. भक्त प्रल्हाद असोत, ध्रुव बाळ असोत, गोपी असोत. गोपींनी पण संसार केले. तुम्ही काय म्हणता संसारात राहून करता येत नाही? सगळ्या गोपींनी संसार केलेले आहेत. मनाने भगवंताचं चिंतन केलेलं आहे. या जगात भक्तिशास्त्रामध्ये सर्वश्रेष्ठ भक्त जर कोणी असतील तर गोपिका आहेत. मन चिकटलं तिकडे,
ज्ञान द्यायला आत्मसाक्षात्कारी उद्धव तिथे आले आणि म्हणाले तुम्ही निर्गुण निराकाराची पूजा करा. गोपी काय म्हणल्या, आमचं मन कृष्णाबरोबर गेलंय, आता तुझ्या त्या निर्गुण निराकार देवाला द्यायला आमच्याकडे दुसरं मन नाही. आपली मनं हजार ठिकाणी असतात नाही का. सोमवारी कुठे असतं आपलं मन, शंकराला, मंगळवारी गणपतीला, बुधवारी विठ्ठलाला, गुरुवारी दत्ताला, शुक्रवारी देवीला, शनिवारी हनुमंताला, रविवारी सुट्टी. किती ठिकाणी मन जातं. एक धरला आम्ही रखुमाईचा पती. ही पारायण करताय, ती पारायण करताय, आमकी पारायण, तर कशासाठी हा प्रश्न स्वतःला विचारा. उत्तर असं येईल, काहीतरी कामना आहे त्याच्या मागे, आणि ती किती क्षुद्र कामना असते नाही का. भगवंत कुठे आणि आपली कामना कुठे. भगवंतच मागून घ्या ना, एक तर कामना तरी पूर्ण होईल ना, तर इच्छा नाहीशी होईल. भगवंतालाच मागून तूच पाहिजे, आता बाकी काही नको आहे, आता तूच पाहिजे. त्याला सांगायचंय कर पूर्ण, नाही तर इच्छा नाहीशी कर, आता आम्हाला तूच पाहिजे. बघा तर चमत्कार काय होतो जीवनामध्ये. सगळ्या भक्तांचं हेच झालेलं आहे, तूच आहेस, तूच आहेस, तूच पाहिजे, तूच पाहिजे, तूच पाहिजे. आनंदी आनंद फुलासारखा जपतो आपल्याला, तो फुलासारखा जपतो. तुम्हाला अनुभव आले पण असतील या 7 दिवसामध्ये. बघा तुम्ही काय फुलासारखा जपतो. हात बघायला शिका, प्रत्येक गोष्टीत हात बघायला शिका भगवंताचा. जे तुमच्याबरोबर घटना घडेल, छोटीतली छोटी, तोच आहे बरं का आलेला, लक्षात ठेवा. एक घटना सांगतो छोटीशी, वृंदावनची. एक बाबाजी होते, त्यांनीच हे शिकवलेलं आहे, आश्रित राहा. महाराजांनी सांगितलेलं आहे आश्रित राहा. ते बाबाजी, त्यांना जायचं होतं दिल्लीला, आणि त्यांना कोणतरी त्यांच्या भक्तांनी तिकीट काढून दिलं आणि फर्स्ट क्लासच्या डब्यात जाऊन बसवलं एसी मध्ये. आता ते तिकीट बिकीट त्यांनी बघितलं नाही. ते काय म्हणले, सगळ्यामध्ये भगवंत आहे, प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे, आपण बघू तिथे भगवंत आहे, फक्त तो अभ्यास करायला पाहिजे, तो हजरच असतो म्हणाले. म्हणले काय झालं, मी ते तिकीट घेऊन बसलो ट्रेनमध्ये, टीसी आला, टीसीने तिकीट बघितलं. ते म्हणले हे 2nd क्लासचं तिकीट आहे, तुम्ही 1st क्लास एसी मध्ये आलेला, काय कळतं की नाही, साधू आहात ना, तुम्हाला कळतं, आणि तिकीट पुढच्या स्टेशन पर्यंत आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे. म्हणले दिल्लीला. दिल्लीचं नाही आहे, पुढच्या स्टेशनचं तिकीट आहे, उतरा म्हणाले खाली, आणि तो शिव्या द्यायला लागला. तेवढ्यात म्हणाले वर झोपलेला एक मनुष्य पटकन खाली उतरला. त्यांनी त्या टीसीला थांबवलं, इंग्लिशमध्ये त्याच्याशी बोलला, आणि त्या टीसीने काहीतरी पावती केली. तो टीसी निघून गेला, आणि त्या माणसाने ती पावती माझ्या हातात दिली म्हणाले, आणि म्हणले बाबाजी आपण बिलकुल काळजी करू नका, तुमचं दिल्लीपर्यंतचं 1st क्लास एसीचं तिकीट मी काढलेलं आहे, आता तुम्ही निवांत झोपून जा. तेव्हा ते बाबाजी काय म्हणाले, भगवंत लांब नव्हता, वरच झोपला होता. असं माझ्यावर संकट आलं, टुनकन उडी मारून खाली उतरणार, माझं काम करून दिलं, जाईल कुठे म्हणला मला सोडून. ही भक्तीची ताकद. राहणं आश्रित. बघा काय होतं. एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्या म्हणे पाणी भरत होता. ही घटना खरी आहे. माझ्या अनुभवाची आहे. अजून काय सांगायला हवं. घरी स्वयंपाक करणारा परमात्मा आहे, तुम्हाला उपाशी ठेवीत नाही. घरचं पाणी भरण्यापासून, स्वयंपाक करण्यापासून, जीव घालण्यापासून, सगळ्या गोष्टी करण्यापासून भगवंताची सत्ता घरात काम करते. इतकंच नव्हे, तुम्हाला कोणाला, मला बोलायचं नाहीये, मला क्षमा करा, पण सांगतो काय सत्ता आहे भगवंताची. कोणाला तुमचे काही प्रश्न असतील ना, एक नारळ घेऊन माझ्या भगवंताला ठेवा आणि सांगा काय प्रश्न आहे. तो नाही सुटला तर नाव बदली. त्याची सत्ता काम करते, तुमची श्रद्धा काम करते, त्याचं प्रेम तुमच्यावरती असलेलं काम करतं. एक बघा, आजोबांचं नातवावर जास्त प्रेम असतं मुलापेक्षा, असतं की नाही. आता मी इथं निमित्त आहे कथा सांगायला. कथा करणारा कोण आहे, भगवंत, म्हणजे मी भगवंताचा मुलगा. तुम्ही माझी कथा ऐकताय म्हणजे तुम्ही भगवंताचे नात आणि नातू. तुमच्यावर भगवंताचं जास्त प्रेम आहे, आणि तुमचे लाड करण्यासाठी तो इथे उभा आहे. काय नाही देणार तो सांगा. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. भगवंताच्या चिंतनाने काय होत नाही महाराज, सगळं होतं. असे राहा, त्याच्यावर सोपून राहा. एवढे लाड करेल ना महाराज, कडेवर घेईल, डोक्यावर घेईल, मस्त आरामात आयुष्य जाईल महाराज. कशाला टेन्शन घेत बसतात, झोपेच्या गोळ्या घेत बसतात, झोप येत नाही, ब्लड प्रेशर आणि डायबिटीस झाले खड्ड्यात सगळं. काय करायचंय, त्याचा डायबिटीस तो. त्या मी भगवंत, मला पण डायबिटीस आहे. किती वर्ष झाले, 25 वर्ष झाले. वयाच्या 21 वर्षाचा होतो तेव्हापासून डायबिटीस आहे. आता 42 वय आहे, 21-22 वर्ष झाले.
किती असतो? आजपर्यंत माझं डायबिटीस कधी 300 आणि 250च्या खाली आलं नाही. आत्ता सुद्धा मी टेस्ट करून आलो, 300 डायबिटीज आहे. काय झालं? ते फक्त नंबर्स आहेत, आकडे आहेत. ते आत काय आहे ते महाराजांना माहिती आहे. ठेवलंय ना व्यवस्थित, काय झालं काळजी करायची? अहो त्या डायबिटीसवर स्वार व्हा, त्या ब्लड प्रेशरवर स्वार व्हा, बसा त्याच्या अंगावर. आमचे महाराज बघून घेतील, आमचा भगवंत बघून घेईल, काही होत नाही. त्यातली काळजी करता हो दे. काय म्हणायला पाहिजे? डायबिटीस झाले, रामाची इच्छा. वा वा, छान हो, प्रॉपर्टी आहे ती, घ्यायला पाहिजे ना, चांगलं चुंगलंच पाहिजे का हो? सगळी प्रॉपर्टी घ्यायची. डायबिटीस ते आम्ही गुरुजींकडे गेलो होतो हेबडीला, त्यांना आम्ही विचारते काय म्हणले. मी म्हटलं त्यांना, म्हटलं अहो ते डायबिटीस आहे, आता काय करावं? ते म्हणले किती वर्ष झाले? म्हटलं 21 वर्ष. मला 35 वर्ष डायबिटीस आहे म्हणाले. मला ब्लड प्रेशर आहे, मला हार्ट प्रॉब्लेम आहे, माझं माकड हाड मोडलेलं आहे, माझ्या खांद्याच्या नसा गेलेल्या आहेत म्हणाले, माझं डोकं दुखतं, मला रात्री झोप येत नाही. म्हटलं मी बघतच राहिलो. म्हटलं मग काय म्हणले? त्या सगळ्या आजारांना लोक घालवून देतात, कुठे जातील बिचारे, मी त्यांना सांभाळलंय म्हणाले. आणि काय म्हणले? ते आजार जातील त्यांच्या मार्गाने, आपण जायचं आपल्या मार्गाने. कळलं? कुठला आजार तुम्हाला काही तुमचं वाकडं करू शकत नाही महाराज, काही वाकडं करू शकत नाही जोपर्यंत भगवंत तिथं बसलाय. कसली काळजी करता? भगवंताला सांगितलं ना, मी तुमच्या आश्रित आहे, मी तुमचा आहे. या शरीराचं काय करायचं तू बघ. बघा कसं सरळ काम चालतं. मन नाही हल्लं पाहिजे, मन स्थिर पाहिजे. महाराज किती सांगू तुम्हाला, कमी आहे खरोखर. काही करू नका, 4 वाक्य पाठ करा, ऐकून ठेवा आणि पाठ करा. भगवंता मी तुझा पूर्णपणे आश्रित आहे. भगवंता मी तुझा आहे, तू माझा आहेस, आणि मी तुला पूर्ण शरण आहे. आणि जमेल तेवढं भजन करा, नामस्मरण करा. नाही जमलं तो बघून घेईल महाराज. काय करता? त्याच्यावर अवलंबून राहा. आश्रित लहान मूल जसं आई वडिलावर अवलंबून असतं ना, तसं त्याच्यावर अवलंबून राहा. आयुष्य सुंदर होऊन जाईल. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही होईल. जमेल तितकं नाम घ्या, बाकी तो बघून घे. असेच भगवंत अनेक लीला त्यांच्या भागवतामध्ये झाल्या. आणि शेवटी सगळं महाभारताचं युद्ध वगैरे सगळं झालं, ते संपलं. आणि त्यानंतर भगवंत वैकुंठ गमनासाठी सज्ज झाले. तेव्हा उद्धवजी भगवंताकडे आले आणि म्हणाले, भगवंता आता आपण वैकुंठाला चाललात, आता तर खरं गरज आहे लोकांना तुमची, आता तुम्ही कसे काय वैकुंठाला चालला? काळजी करू नको म्हणाले. भगवंताने ग्रंथ काढून दिला श्रीमद भागवताचा, आपलं तेज त्याच्यामध्ये घातलं आणि म्हणाले, हेच जे कोणी श्रवण करेल त्याला माझी संगत होईल, आणि माझं नामस्मरण करेल त्याला माझी संगत होईल, त्याला काही होणार नाही, त्यांनी काळजी करू नये, आनंदात तो राहील. उद्धवजींना दिलं. विमान आलं, विमानामध्ये भगवान बसले. सगळे देव घ्यायला आलेले होते, सगळ्यांबरोबर वैकुंठाला गेले. त्या वैकुंठातून परत श्रीकृष्ण रूप धारण करून भगवान खाली आले. आणि पुढे पाठवलेलं होतं राधामाता, सत्यभामा माता आणि रुक्मिणी माता. त्यांना सांगितलं होतं दिंडीर वनात जाऊन तपश्चर्या करा. ते तपश्चर्याला बसले होते. तिथे श्रीकृष्ण गेले साधू वेश धारण करून. रुक्मिणी मातेने ओळखलं की भगवान श्रीकृष्ण आहे. तेवढ्यात भगवान म्हणले, मी जरा पुढे जातो, माझं काम आहे. अहो म्हणले, कुठे चालात? माझा भक्त वाट बघतोय. भगवान पुढे 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 धावतायत आणि या तिघी मागे 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 धावतायत. आम्ही पण येतो, आम्ही पण येतो. आणि देव एका घरात जाऊन थांबले. मागणं या तिघी आल्या. तिघींना भगवान काय म्हणाले? मागेच थांबा, मागेच थांबा. समोर भक्त बसलेला होता, आपल्या आई वडिलांना मांडीवर घेऊन, भक्त पुंडलिक. आणि त्याने भगवंताला सांगितलं, थांब जरा, माझे आई वडील झोपलेत, ते उठले की मी येतो, तोपर्यंत उभा राहा. म्हणून एक वीट फेकली. त्या विटेवरती पांडुरंग उभे राहिले, श्रीकृष्ण परमात्मा. मागे 3 विटा फेकल्या, त्या विटांवरती या तिघी जणी उभ्या राहिल्या. आणि जेव्हा आई वडिलांची झोप पूर्ण झाली, तो दर्शनाला आला. तो म्हणाले, भगवान म्हणाले, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे, काय पाहिजे मागून घे. काय नाही म्हणले, याच नगरीमध्ये असेच 28 युग उभे राहा आणि इथे तुमच्या दर्शनाला जो येईल त्याचं कोट कल्याण करा. आणि दुसरं, या नगरीचं नाव दिंडीरवर जाऊन पंढरपूर नावाने हे क्षेत्र प्रसिद्ध होऊया. भगवान म्हणाले, तथास्तु तथास्तु तथास्तु. पांडुरंगाची प्राप्ती केव्हा होते? पांडुरंगाच्या पायाखाली वीट आहे, जोपर्यंत प्रपंचाचा वीट येत नाही तोपर्यंत पांडुरंगाची प्राप्ती नाही. जर प्रपंचाचा वीट आला आणि खरं मनाने वैराग्य आलं, मन भगवंताच्या चरणी चिकटलं आणि शरीर संसारात राहिलं की भगवंताची प्राप्ती सहज आहे. श्री क्षेत्र पंढरपूर, मुख्य मंदिर, परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचं आहे. त्यांच्या चरणी असंख्य तुळशी पत्राने फुलं व्हायची, त्यांनी नमस्कार करायचा आहे. त्यांच्याच पाठीमागे उभ्या असलेल्या रुक्मिणी माता, सत्यभामा माता, राधा माता यांच्याही चरणी फुलं व्हायची, त्यांनी नमस्कार करायचा आहे. पुन्हा परत फिरून परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचंय. त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि प्रार्थना करायची, हे प्रभू, हे दयानिधे, या संसार सागरातून लवकर आमचा उद्धार कर. आम्हाला संतती, संपत्ती इत्यादी ऐहिक सर्व सुख प्राप्त होऊ दे. आणि दया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, आनंद, उत्साह, प्रेम इत्यादी पारलौकिक सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होऊ दे. आम्हाला इहलोक आणि परलोक दोन्ही साध्य होऊ दे, दोन्ही प्राप्त होऊ दे. पांडुरंगा
आम्हाला तुझी अनन्य प्रेममय अशी भक्ती प्रदान कर, तुझं प्रेम प्रदान कर, तुझं नाम प्रदान कर, तुझ्या नामामध्ये गोडी येऊ दे, रस येऊ दे, तुझं गोड नाम आमच्या अखंड मुखामध्ये वसू दे. आम्हा सर्वांना तुझ्या चरणी अखंड प्रेमात, अखंड आनंदात, अखंड समाधानात, अखंड एकत्र ठेव. परमपिता पांडुरंग परमात्मा यांनी स्मित हास्य करीत आपला उजवा हात आपल्या सगळ्यांच्या मस्तकावर ठेवलाय आणि तथास्तु असा आशीर्वाद दिलाय. तो ग्रहण करायचं, पुन्हा एकदा त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि काही काळ येथे विरमायचं. या ठिकाणी भागवत कथा समाप्ती झालेली आहे. विठ्ठल मंदिर संस्थान यांचा मी आभारी आहे. त्यांनी मला संधी दिली इथे भागवत कथा करण्याची. पुन्हा पुन्हा असे कार्यक्रम होत आणि आपल्यामधली भक्ती वर्धिष्णू हो आणि आपण सगळे आनंदात आपण जगावं ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथेच आता कालिका थांबतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम. विठ्ठल 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 कुंडलिकावर हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय सियाराम. आता आरती होईल. अजून पुढच्या सप्ताहाची काही तारीख कळलेली नाही आहे. आपला जो व्हॉट्सअपवर भक्तियोग ग्रुप आहे आणि टेलिग्रामवर सत्संग ग्रुप आहे त्याच्यावरती पुढच्या सप्ताहाची तारीख कळवली जाईल. जे त्या ग्रुपला ॲड नसतील त्यांनी हिला काहीचं नाव चैतालीला भेटावं. ती ग्रुपवर ॲड करेल सगळ्यांना आणि त्या ग्रुपवरती आपल्या सर्व कार्यक्रमाची माहिती येत असते. जय सियाराम. थांब नंतर सुरू कर. श्रीराम समर्थ. जय जय भगवंता गुणवंता. जय श्री कमलाकांता. जय जय भगवंता सुधर्म स्थापाया. अवतरसी तू या युगायुगासी. निर्दारुणी दृष्टा निज भक्ता होशी मुक्तीचा दाता. जय जय भगवंता बोधामृत द्याया. जनते ते निरमियसी संता. ते सात्विक भक्तीने त्वपदरिता होशी मग आकळिता. जय जय भगवंता ओवाळितो तुझला प्रेमाने श्रद्धायुक्त मनाने. भक्ता कल्पतरू तू वसता मग मनी कसली चिंता. जय जय भगवंता क्षीरसागर वासी. प्रभु असशी लक्ष्मी उभी चरणाशी. अनंत नामानी निज भक्ता दाविसी रूप अनंता. जय जय भगवंता गुणवंता. जय श्री कमलाकांता. जय जय भगवंता. गोपाल कृष्ण महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. राधे 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 राधे. प्रभो हरे कृष्ण. जय सिया राम.